आजचे जे वक्ते आहेत, खरं तर कुठल्याही माणसाचा परिचय त्यांच्या कामातनं, त्यांच्या कार्यातनं होत असतो. काम ऐसा करो कि कोई पहचान बन जाए, निशान ऐसा मारो कि कोई निशान बन जाए, जिंदगी ऐसी जियो की कोई मिसाल बन जाए. ज्यांनी इतिहासावर आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करून इतिहासाचा गाढा अभ्यास ज्यांनी केला आहे ते श्रीयुत केतन पुरी सर आजच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांचा अगदी थोडक्यामध्ये परिचय देतो. आम्ही मराठीचे लोक नेहमीच असं म्हणतो की कळी तोडा फुलाची पानात काय आहे, गोडी लुटा गुणाची नावात काय आहे. हे जरी खरं असलं तरी नाव ही आपली ओळख आहे आणि म्हणून पुरी सर मी तुमचा थोडक्यात परिचय देतो. केतन कैलास पुरी असं सरांचं पूर्ण नाव आहे. त्यांचं शिक्षण मास्टर्स इन AIHC म्हणजेच प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती, खरं तर खूप हा महत्त्वाचा विषय आहे. या विषयामध्ये त्यांनी मास्टर्स केलेलं आहे. डेक्कन कॉलेज पुणे या नामांकित डेक्कन कॉलेज पुणे यामधनं सर शिकलेले आहेत. PhD रिसर्च स्कॉलर्स, पुरातत्व संशोधक. इतिहास आणि पुरातत्व हे अतिशय एकमेकाशी निगडीत असे विषय आहेत. यावर आपलं खूप मोठं काम आहे. इतिहास संशोधक, रायगड विकास प्राधिकरण, नगरधन औसा येथील किल्ल्यावर तसेच रायगड विकास प्राधिकरणामार्फत 2018 साली करण्यात आलेल्या रायगड किल्ल्यावरील पहिल्या उत्खननात आपण सहभाग घेतलेला आहे सर. कसबा संगमेश्वर येथील मंदिर समूहांचा कला, स्थापत्य व सांस्कृतिक दृष्टिकोनातून संशोधनात्मक लघुशोध प्रबंध आपण प्रसिद्ध केला. महाराष्ट्र टाइम्स, दैनिक दिव्य मराठी, सकाळ, लोकमत तसेच अजिंठा, बोलभिडू यासारख्या वृत्तपत्र आणि वेब पोर्टल्सवरून इतिहास व पुरातत्व विषयासंबंधित लिखाण आणि यूट्यूबवर आपण अनेक अभ्यासपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी निर्मित केलेले आहेत. 2024 साली सकाळ सप्तरंगमध्ये पर्यटन विषयक पुरा पर्यटन हे सदर प्रत्येक रविवारी आपलं प्रकाशित झाले. मराठा पातशाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन अस्सल चित्रावर आधारित संशोधनात्मक ग्रंथ आपला प्रकाशित झाला. मागील 4 वर्षात या पुस्तकाच्या 12,000च्या वर प्रती विकल्या गेल्या. खरं तर ऐतिहासिक आणि मराठी ग्रंथाचा हे एक उत्तम रेखाटो आहे. जोरदार आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. याच विषयावर आधारित मराठा पातशाह या प्रदर्शनाचे आयोजन किल्ले रायगड तसेच दुबई येथे करण्यात आले होते आणि या प्रदर्शनाला इतिहासप्रेमी व शिवप्रेमीने उदंड असा प्रतिसाद दिला. असे एक इतिहासाचे गाढे अभ्यासक, पुरातत्व संशोधक केतन पुरी सर यांचं व्याख्यान. छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य निर्माण केलं, त्या छत्रपती शिवरायांचा वेगळा दृष्टिकोन आज आपण ऐकूया. आजचे व्याख्याते आदरणीय पुरी सरांकडनं. मी पुरी सरांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नमस्कार. महाराष्ट्र शासन आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय, जिल्हा प्रशासन यांच्या पुढाकारानं करण्यात येणाऱ्या या शिवजयंती महोत्सवातलं आजचं हे पहिलं पुष्प आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर, सर्व अधिकारी वर्ग आणि सर्व रसिक श्रोते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणलं की एकतर आपल्याला वाटतं स्वराज्याची शपथ, अफजल खान, शाहिस्ते खान, पुरंदरचा तह, त्याच्यानंतर आग्र्याहून सुटका आणि त्याच्यानंतर राज्याभिषेक आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं दुर्दैवी निधन. आपण शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणलं की केवळ एवढा इतिहास ऐकतो, एवढाच इतिहास वाचतो किंवा याच्याविषयीच आपण चर्चा करतो, बोलतो, व्याख्यानाला जातो, पिक्चर पाहतो, चित्रपट पाहतो. परंतु याच्याही पलीकडे जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातले असे बरेच किस्से आहेत, शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये घडलेल्या अशा बऱ्याच घटना आहेत की त्या तुमचा शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. एक विशेष गोष्ट अशी आहे की त्यातल्या काही प्रमुख मुद्द्यांवर आज मी तुमचं लक्ष वेधणार आहे आणि त्यातल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी मी तुम्हाला इथं दाखवण्यासाठी आणल्यात. आणि तुम्हाला मी एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगतो की आज स्क्रीनवर तुम्ही जे काय पाहाल ते छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना या महाराष्ट्रामध्ये किंवा या भारतामध्ये तयार करण्यात आलेली चित्र, महाराजांना प्रत्यक्ष भेटलेली, महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेली किंवा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या भारतामध्ये जे कुठले युरोपातले लोक आले
त्यांनी शिवाजी महाराजांची जी चित्रं काढली किंवा शिवाजी महाराजांच्या काळातले काही अस्सल पत्र आहेत, हे सगळं काही तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्या मागचे काही किस्से सांगणार आहे. आणि यातली एकही गोष्ट याच्या आधी तुम्ही कुठल्याही पुस्तकात वाचलेली नसेल किंवा ऐकलेली नसेल, याची मला खात्री आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे ज्यावेळेस आपण बघतो, त्यावेळेस आपण शिवाजी महाराजांना दगडधोंड्यातला राजा म्हणतो. आपला राजा अतिशय साधा होता, साधी राहणी, उच्च विचारसरणी, या पद्धतीने आपण शिवाजी महाराजांचं वर्णन करतो. मुघलांचं राज्य हे संपूर्ण भारताच्या, म्हणजे आजचा जर आपण भारतीय उपखंड इमॅजिन केला, तर आजचा काश्मीरपासून ते तिरुपतीपर्यंत आणि डावीकडे अफगाणिस्तानच्या काबूल कंदाहारपासून ते आजचा पूर्ण पाकिस्तान आणि आजचा बांगलादेश, हे एवढं मुघलांचं साम्राज्य होतं, ज्याचा रेव्हेन्यू एका वर्षाचा, शिवाजी महाराज हयात असतानाची गोष्ट आहे, त्यावेळेस त्यांचा एका वर्षाचं रेव्हेन्यू किंवा एका वर्षाचं उत्पन्न हे जवळजवळ 28 कोटी रुपये होतं. गोळकोंड्याचा कुतुबशाह हा हिऱ्यांच्या खाणीचा बादशाह म्हणून ओळखला जायचा. म्हणजे भारतामध्ये जे कुठले महत्त्वाचे हिरे, जगातले सगळ्यात महत्त्वाचे जे हिरे आहेत, कोहिनूर, दर्याई नूर, रेड डायमंड आपण ज्याला म्हणतो, हे सगळे हिरे ज्या खाणीतून आले ते गोळकोंड्याची खाण, आणि त्या खाणीचा बादशाह असणारा गोळकोंड्याचा कुतुबशाह. किंवा राजपूत राजे म्हणलं की आपण श्रीमंतीमध्ये राहणारे, श्रीमंत थाटामाटात राहणारे राजपूत राजे म्हणतो. आणि शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना आपण म्हणतो की आपला राजा हा दगडधोंड्यातला राजा आहे, किंवा आपला राजा हा साधी राहणी उच्च विचारसरणी करणारा होता. आणि आपल्या या विचाराला छेद देणारा एक माणूस शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष भेटलाय. हा डच व्यक्ती आहे. ॲम्स्टरडॅम, नेदरलँड नावाचा एक देश आहे, तिथला ॲम्स्टरडॅम नावाचं एक शहर आहे. इसवी सन 1650 मध्ये 14 वेळेस महापौरपदी निवडून, आता अलीकडेच इलेक्शन झालंय आपलं, आणि या इलेक्शनमध्ये महापौर उपमहापौरांची निवडणूक होती महानगरपालिकेची. त्याच्यामध्ये आदरणीय या नांदेड शहराच्या प्रथम नागरिक महापौरताई इथं बसलेले आहेत. तर तसं ॲम्स्टरडॅम शहरामध्ये 350 ते 450 वर्षाआधी शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये राज्यनिर्मिती करत असताना ॲम्स्टरडॅम शहरामध्ये निकोलस विट्सेन नावाचा एक व्यक्ती 14 वेळेस महापौर झालाय. आणि त्या महापौरांनी त्याला चित्र कलेक्ट करायची आवड आहे म्हणून काही लोक वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या भागात पाठवली आहेत. त्यातला एक व्यक्ती हर्बर्ट डियागर. हा हर्बर्ट डियागर भारतामध्ये आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालाय, आणि राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज गेलेत कर्नाटकामध्ये, आणि कर्नाटकामध्ये एका गावामध्ये तो हर्बर्ट डियागर शिवाजी महाराजांची भेट घ्यायला आला. आणि या भेटीचं पूर्ण वर्णन, त्या भेटीचा एकूण एक प्रसंग त्यानं लिहून ठेवलाय, जो प्रसंग आपल्याला त्याच्या हस्ताक्षरातल्या कागदांमध्ये वाचायला मिळतो. या हर्बर्टनी जे काही वर्णन केले ना, ते शिवाजी महाराज आपण कधी इमॅजिन केलेले नाहीयेत, ऐकलेले नाहीयेत, कधी पाहिलेले नाहीयेत. आणि हे शिवाजी महाराज खरे शिवाजी महाराज आहेत, जे आजपर्यंत आपण कधी इमॅजिन केलेले नाहीयेत. हा हर्बर्ट डियागर हा डच व्यक्ती आहे, फ्रेंच आहे. तिथं भारतामध्ये ज्या कुठल्या परकीय राजसत्ता आल्या त्याच्यामध्ये ब्रिटिश आहेत, पोर्तुगीज आहेत, डच आहेत, फ्रेंच आहेत. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला म्हणून हा हर्बर्ट डियागर हा डच व्यक्ती शिवाजी महाराजांना भेटायला कर्नाटकामध्ये वलिकंडापुरम नावाच्या एका गावामध्ये चाललाय. आणि याच्यासोबत याचं स्वतःचं एक शिष्टमंडळ आहे, स्वतःचा एक ग्रुप आहे, आणि फ्रेंच लोक आहेत. या फ्रेंच लोकांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळेस कसल्याही पद्धतीची भेटवस्तू दिली नाही म्हणून शिवाजी महाराज या फ्रेंचांवर नाराज आहेत. बघा, आपण शिवाजी महाराजांना राजा म्हणून बघतो, पण महाराज पण नाराज होतात, हे आपल्याला सांगणारा व्यक्ती हा डच व्यक्ती हर्बर्ट डियागर. शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाला त्या फ्रेंच लोकांनी गिफ्ट दिलं नाही म्हणून शिवाजी महाराज त्या फ्रेंच लोकांवर नाराज आहेत. 3 ऑगस्ट 1677 ती रात्र आहे. प्रचंड पाऊस चालू आहे. ऑगस्ट महिना आपल्याला माहिती, कर्नाटक महाराष्ट्रात पाऊस असतो. आणि त्या पावसामध्ये डच लोकांना राहण्यासाठी, पावसाचं रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी तंबूची व्यवस्था केली. पण फ्रेंचांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळेस कुठले गिफ्ट दिलं नाही म्हणून रात्रभर फ्रेंचांना झाडाखाली भिजत उभा केलं महाराजांनी. हे हर्बर्ट डियागर लिहून ठेवतो. दुसऱ्या दिवशी हा हर्बर्ट डियागर शिवाजी महाराजांना भेटायला जातो, आणि तो या भेटीचं वर्णन करतोय. ही भेट झाली महाराजांची आणि हर्बर्ट डियागरची, आणि तो सांगतोय, त्या भेटीचं वर्णन करतोय. आणि जे हर्बर्टनी लिहिले त्या शब्दात मी इथून पुढचं तुम्हाला सांगणार आहे. हा हर्बर्ट म्हणतो की शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मी ठरवलेल्या शामियानामध्ये गेलो. तो तंबू, भेटीसाठी उभारण्यात आलेला तंबू, हा भारतातल्या सर्वात महागड्या किनपाखीच्या मखमलीच्या कापडापासून तयार केला होता. त्या तंबूवर सोन्याच्या तारांनी नक्षीकाम केलेलं होतं. त्या तंबूच्या मध्यभागी शिवाजी महाराजांची लोड तक्क्याची बैठक होती, ज्या बैठकीवर सोन्याच्या तारांचं कलाकुसरीचं काम होतं. म्हणजे लोड तक्क्यांची म्हणजे गादी, आणि गादीवर 3 बाजूने 3 लोड,
त्याच्यावर मखमलीची चादर अंथरलेली आणि त्याच्यावर सोन्याच्या तारांपासून फुलांची डिझाईन केली. काही वेळानंतर शिवाजी राजा त्याच्या 2 मंत्र्यांसोबत त्या शाम्यानात आला. शिवाजी राजाच्या डोक्यावर जो जिरेटोप होता, त्या जिरेटोपावर सोन्याच्या तारांचं काम केलं होतं आणि त्याच्यावर मोत्याचा तुरा लोंबकळत होता. शिवाजी राजाच्या अंगावर जे कापड होतं ते कापड अतिशय महागडं होतं, ज्याच्यावर सोन्याच्या तारांचं वर्क केलेलं होतं. शिवाजी राजाच्या पायातल्या मोजडीवर सोन्याची फुलं काढलेली होती. एवढंच नाही तर शिवाजी राजाच्या हातामध्ये जी तलवार आहे त्या तलवारीची मूठ सोन्याची होती, ज्याच्यावर वेगवेगळी रत्न लावलेली होती आणि त्या मुठीची मॅन हिरव्या रंगाच्या मखमलीच्या कापडाची होती, ज्याच्यावरही सोन्याचं काम केलं. आपण म्हणतो आपला राजा हा दगडतोंडात राहणार आहे, सह्याद्रीत राहणार आहे, आणि हा डच व्यक्ती सांगतो की शिवाजी महाराजांच्या कपड्यांवर सोन्याच्या तारांचं काम आहे, शिवाजी महाराजांच्या तलवारीवर सोन्याचं काम आहे. एवढंच नाही तर शिवाजी महाराज बसतात ती गादी सुद्धा सोन्याच्या तारांपासून तयार केली. म्हणजे आपण जे शिवाजी महाराज इमॅजिन केले त्याच्या पूर्ण विरोधाभासी शिवाजी महाराज हा डच व्यक्ती बघतोय. आणि याचा रेकॉर्ड मला का खरं वाटतं, कारण हा प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना भेटलाय. कशासाठी भेटलाय तर हा शिवाजी महाराजांकडे व्यापारी तहाची वाटाघाटी करतोय. महाराजांनी कर्नाटक जिंकला राज्याभिषेकानंतर, आणि तिथं स्त्रीची आणि पुरुषाची गुलाम म्हणून खरेदी विक्री करायची. ती खरेदी विक्री व्हावी म्हणून ती लोक शिवाजी महाराजांना भेटायला गेलेत. आणि शिवाजी महाराज काय सांगतायत की हा भाग आधी याच्या आधी हा भाग विजापूरच्या आदिलशाहीकडे आहे, आता हा भाग मी जिंकलाय, या भागाचा मी मालक आहे. माझ्या आधी इथे कुठल्याही स्त्रीची आणि पुरुषाची गुलाम म्हणून खरेदी विक्री होत होती, आता इथं माझं राज्य आहे, माझ्या राज्यात मी कुठल्याही स्त्रीची गुलाम म्हणून खरेदी विक्री होऊ देणार नाही. आणि माझ्या परस्पर जर असा कोणी प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला अद्दल घडवल्याशिवाय माझी लोक शांत बसणार नाही. आणि ही अट डचांना मान्य करावी लागली. शिवाजी महाराजांच्या या निर्णय क्षमतेवर, शिवाजी महाराजांच्या या राहणीमानावर, त्यांच्या या पूर्ण स्वभावावर हा डच व्यक्ती हर्बर्ट डियागर एवढा इम्प्रेस झाला की या डच व्यक्तीनं शिवाजी महाराजांचं सगळ्यात पहिलं चित्र काढलं. आता आपण स्क्रीनवर जे बघतोय हे शिवाजी महाराज जिवंत असताना काढण्यात आलेलं शिवाजी महाराजांचं सर्वात पहिल्या चित्राची प्रत आहे. तुम्हाला जर कोण विचारलं की शिवाजी महाराज कसे दिसत असावेत, शिवाजी महाराज कसे दिसत असतील, तर त्याला हे पेंटिंग दाखवा. ओल्ड अँड न्यू ईस्ट इंडिया नावाचा एक ग्रंथ आहे, 8 खंडाचा ग्रंथ आहे. त्यातल्या 8व्या खंडाच्या पान नंबर 256 वर हे चित्र छापून आलेले. म्हणजे महाराज जिवंत असताना युरोपात छापलेल्या एका पुस्तकामध्ये हे चित्र छापून आलंय. आणि जर तुम्हाला कोणी विचारलं शिवाजी महाराज कसे दिसत असतील तर त्याला हा फोटो दाखवा आणि सांगा की शिवाजी महाराज हे असेच दिसत होते. कारण महाराज जिवंत असताना काढण्यात आलेलं शिवाजी महाराजांचं पहिलं पेंटिंग. शिवाजी महाराज जिवंत असताना जी काही पेंटिंग्स काढण्यात आली ती सगळी पेंटिंग मी तुम्हाला इथं दाखवायला आणलेली. याच्यात जर तुम्ही नीट बघितलं तर शिवाजी महाराजांच्या डोक्यावरचा जो जिरेटोप आहे आपण चित्रपटात पाहतो तसा नाहीये, जो गोल 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 साडीला पिळ देऊन करतात तसा. एक पटका आहे आणि त्या पटक्याभोवती बांधलेलं एक मुंडास आहे. म्हणजे आपण फडकं गुंडाळतो ना आपल्या मराठवाड्यामध्ये, आपण फडकं गुंडाळतो डोक्याला किंवा गमचा गुंडाळतो, तशा पद्धतीने त्या आतल्या पागोट्याला बाहेरून गमचा गुंडाळल्यासारखं ते पागोट जिरेटोप आपल्याला दिसतो. त्याच्या खाली जर बघितलं तर शिवाजी महाराजांचे मोठे डोळे, शिवाजी महाराजांची हनुवटीकडे टोकदार होत गेलेली दाढी आहे, विरळ मिशा आहेत, त्यांचं नाक बागदार आहे, गरुडासारखं बागदार नाक आहे त्यांचं, त्यांचे कल्ले बघा, कल्ले मोठे आहेत. आणि त्यांच्या गळ्यामध्ये कुठेही तुम्हाला कसल्याही पद्धतीचे इतर दागिने दिसत नाहीत, एक मोत्याची माळ दिसते. आणि या चित्रामध्ये कुठेही तुम्हाला त्यांच्या कपाळावर कसल्याही प्रकारचा गंध लावल्याचं पाहायला मिळत नाही. बरं, हे एका पेंटिंग पुरतं नाहीये बरं का. शिवाजी महाराजांची समकालीन महाराज जिवंत असताना काढलेली अस्सल 11 पेंटिंग मी दाखवायला आणली. हे तुमचं तुम्ही ऑब्झर्व करायचं, मी तुम्हाला हे सांगणार नाहीये. हे शिवाजी महाराज जिवंत असताना काढलेलं सगळ्यात पहिलं पेंटिंग आहे, 3 ऑगस्ट 1677. आणि या पेंटिंग पासून शिवाजी महाराजांची चित्र काढण्याची स्पर्धा सुरू झाली. आणि शिवाजी महाराजांचंच हे पेंटिंग, ह्याच्या खाली बघा ते डचमध्ये वाक्य पण लिहिलंय, डेन हीर सेवाजी. डच लोक शिवाजी महाराजांची स्पेलिंग लिहिताना सेवाजी लिहायचे, जे खाली महाराज हात ठेवून उभे आहेत त्या कठड्यावर, त्याच्या खाली बघा लिहिलंय सेवाजी. इंग्रज लोक, डच लोक, पोर्तुगीज, फ्रेंच शिवाजी महाराजांची स्पेलिंग सेवाजी, शिवाजी, सिवागी कसल्याही शब्दात करायचे. 27 प्रकारचे शब्द मी शोधून काढलेत की जे शिवाजी महाराजांविषयी उल्लेख केलेत समकालीन लोकांनी. आणि शिवाजी महाराज हे असे दिसत होते, ह्याला पेंटिंग सोबत लिखाणातलं पण रेकॉर्ड आहे. आणि शिवाजी महाराजांना भेटलेल्या सगळ्या परकीय लोकांपैकी आपल्याला असं वाटतं की आज विमानसेवा वगैरे सुरू झाली म्हणून आपला जगाशी संबंध आला, आपल्या खूप पुढे होते शिवाजी महाराज. महाराज जिवंत असताना कमीत कमी 15 ते 20 फॉरेनर्सला भेटलेले, त्यांच्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत.
त्यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टींची त्यांनी माहिती घेतलेली. आणि या शिवाजी महाराजांचा एक लाडका फॉरेनर मित्र आहे, त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झेंडन. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये एक शिवाजी महाराजांची फ्रेम असते बघा, आणि त्या फ्रेममध्ये एक इंग्रज अधिकारी शिवाजी महाराजांना मुजरा घालतो. आपण बघितलेलं असतं की राज्याभिषेकाच्या वेळेस महाराज दरबारात बसलेत आणि एक इंग्रज अधिकारी महाराजांना मुजरा घालतोय. तिथे एक वाक्य असतं फ्रेमवर की झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी वगैरे. तर तो जो इंग्रज अधिकारी शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या फ्रेममध्ये मुजरा घालत असतो ना, तो इंग्रज अधिकारी आहे हेनरी ऑक्झेंडन. या हेनरी ऑक्झेंडनचा सख्खा मोठा चुलत भाऊ सुरतेचा प्रेसिडेंट आहे, सुरतेचा गव्हर्नर आहे. या हेनरी ऑक्झेंडनचा आजोबा हा इंग्लंडच्या राजाचा खास मित्र आहे. हा हेनरी ऑक्झेंडन शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस महाराजांना भेटायला आला. हे जे स्क्रीनवर तुम्ही आता पेंटिंग बघताय, याच्या पुढचं, हा शिवाजी महाराजांना भेटलेला आणखीन एक व्यक्ती आहे. याचं नाव आहे निकोलाव मनुची. पुरंदरचा तह माहिती आपल्याला, मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराजांमध्ये तो पुरंदरचा तह झाला. आणि त्यात आपल्याला असं वाटतं की शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगमध्ये भांडणं झाले, औरंगजेबाने सैन्य पाठवलं, शिवाजी महाराज हरले, पुरंदरचा तह झाला. शिवाजी महाराज वयाच्या 6व्या वर्षी, ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं वय 6 वर्षाचं होतं, त्यावेळेस शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागणार, या गोष्टीची इतिहासामध्ये पाळंमुळं रोवल्या गेलेली. कसं ते मी पुढे दाखवणारच आहे. आणि पुरंदरच्या तहामागं कुठल्याही गोष्टीमध्ये कसलाही राजकीय लढा नाहीये, तो केवळ आणि केवळ जमीन आणि महसुलीचं युद्ध आहे. बरेच इथं प्रशासकीय अधिकारी पण आलेले आहेत. आज त्यांना मी शिवाजी महाराजांच्या महसूल धोरणाविषयीचा एक इंटरेस्टिंग किस्सा पण सांगणार आहे. हा व्यक्ती शिवाजी महाराजांना भेटायला पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला आलाय. ह्याचं नाव आहे निकोलाव मनुची. हा इटालियन व्यक्ती आहे. इटली नावाचा एक देश आहे, व्हेनिस नावाचं एक शहर आहे, खूप सुंदर शहर आहे, जगातलं एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. इटलीमध्ये असणारा हा 14 वर्षाचा मुलगा आहे. आता इथं बरेच माझे लहान मित्र पण बसलेले शाळेतले. हा 14व्या वर्षी घरातून बाहेर निघाला. याच्या गावामध्ये व्हेनिसमध्ये एक बंदर आहे. त्या बंदरावर गेला, तिथे एक जहाज लागलेलं होतं. त्या जहाजावर एक आफ्रिकन व्यक्ती होता आणि तो चालला होता सुरतेला. यानं विचारलं तुम्ही कुठं चाललाय? त्यानं सांगितलं मी सुरतेला चाललोय. कशाला चाललाय? तर तिथं शहाजहान नावाचा एक बादशाह आहे, त्या बादशाला मला भेटायचंय म्हणून मी चाललोय. तो व्यापारी होता आफ्रिकेचा. 14 वर्षाचं पोरग हे घरात न सांगता घरातून बाहेर गेलं, जहाजावर बसलं, व्हेनिसवरून निघालं, त्या आफ्रिकन माणसासोबत येऊन थांबलं सुरतेला. सुरतेला आला आणि ज्याच्या जीवावर हा 14 वर्षाचा मुलगा भारतात सुरतेत आलाय, तो आफ्रिकन व्यापारी मेला. या 14 वर्षाच्या मुलाला एकच माहिती होतं, आपल्याला शहाजहान नावाच्या माणसाला भेटायचं. हा 14 वर्षाचा मुलगा गेला शहाजहानला भेटायला मुघलांच्या दरबारात. शहाजहान माहिती आपल्याला कोण आहे? औरंगजेबाचा वडील. हा 14-15 वर्षाचा मुलगा, फक्त दिसायला गोरा आहे, फॉरेनर आहे. आजही आपल्याला वाटतं की फॉरेनर म्हणजे भारी असतात, शहाजहानला पण तसं वाटायचं. आणि हा 15 वर्षाचा पोरगा, 14-15 वर्षाचा फॉरेनर मला भेटायला आलाय म्हणून शहाजहान डायरेक्ट त्याला तोफखान्याचा प्रमुख करून टाकला. कुठं त्याचा जन्म व्हेनिसमध्ये झालाय, कुठं त्या आफ्रिकन माणसासोबत तो भारतात आला, शहाजहानला भेटला आणि तोफखाना प्रमुख झालाय. बरं, हे प्रकरण इतक्यात थांबत नाहीये. हा तोफखाना प्रमुख झालाय आणि त्याच्या 6-7 वर्षानंतर शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी हा मिर्झाराजे जयसिंग सोबत महाराष्ट्रात आला. आणि पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला मिर्झाराजे आणि शिवाजी महाराजांची पहिली भेट होती पुरंदरच्या तहासाठी, आणि तिथं हा निकोलाव मनुची उपस्थित आहे. याचं एक पुस्तक आहे, स्टोरी ऑफ दी मोगोर. असे होते मोगल नावाने हे पुस्तक महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे. त्याची PDF पण तुम्हाला नेटवर मिळून जाईल. शासनाने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. त्या असे होते मोगल पुस्तकामध्ये या निकोलाव मनुचीनी काय काय लिहिलंय ह्याचं सगळं वर्णन केलेलं आहे. या निकोलाव मनुचीने 3 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यातलं एक पुस्तक आहे असे होते मोगल. आणि त्याच्यामध्ये हा लिहितो की एका संध्याकाळी मी आणि मिर्झा राजा आम्ही गंजिफा खेळतो. आपण पत्ते वगैरे खेळतो ना, तसा गंजिफा नावाचा खेळ शिवाजी महाराजांच्या काळात होता. आम्ही गंजिफा खेळत असताना आम्हाला बातमी कळाली की शिवाजी राजा येतोय. काही वेळाने शिवाजी राजा आमच्या तंबूमध्ये आला. त्याला बघून मिर्झा राजा आणि मी 2 जण उभा राहिलो. शिवाजी राजा आला आणि शिवाजी राजाने विचारलं, माझ्याकडे बोट केलं आणि मिर्झा राजाला विचारलं, हे कोण? हे कोणा देशाचे राजे? मिर्झा राजाने उत्तर दिलं, हे फिरंगी राजे. मनातल्या मनात महाराज म्हणले असतील, अरे हा फिरंगी म्हणून तर विचारतोय ना कुठल्या देशाचा आहे. शिवाजी महाराजांनी त्याला विचारलं, तू कोण आहेस? कुठून आलाय? तुझा राजा कोण आहे? तू इथं कधीपासून राहतोय? ह्या मनुचीने शिवाजी महाराजांना उत्तर दिलेत. शिवाजी महाराजांनी त्याला काही प्रश्न विचारलेत आणि वर शिवाजी महाराज त्या निकोलाव मनुचीला म्हणतात की शिवाजी महाराजांच्या मते युरोपातला सर्वश्रेष्ठ राजा हा पोर्तुगालचा राजा आहे.
हे शिवाजी महाराजांची वाक्य आहेत, ही मनुचिनी लिहून ठेवली आहेत. आपल्याला आत्ता इथं बसून असं वाटतं की आपण जे काम करतो याच्यामुळे शिवाजी महाराज जगात पोहोचणार आहेत. शिवाजी महाराज जिवंत असताना जगात पोहोचले आहेत. तुम्ही मी फक्त त्यांचं नाव वापरून जगात पोहोचण्याचा प्रयत्न करतो. ही शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष भेटलेली लोक आहेत. या निकोला मनुचिने एक चित्र काढलंय शिवाजी महाराजांचं. आपण जे 4थीच्या पुस्तकामध्ये बघतो घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज, हे आपण चित्र बघितलंय सगळ्यांनी. हे चित्र कोणी काढलं आपण वाचलंय? मीर मुहम्मदनी, बरोबर. पण हा निकोला मनुची पुस्तकामध्ये लिहित असताना, आता ह्या निकोला मनुचीचा एक इंटरेस्टिंग किस्सा झालाय. हा 15 वर्षाचं पोरग भारतात पळून आलं घरी न सांगता, शहाजहानला भेटलं, तोफखाना प्रमुख झालं. तिथून हा निकोला मनुची शिवाजी महाराजांना भेटला. त्याच्यानंतर या निकोला मनुचीचा तोफखान्यामधून राजकारणामधून रस गेला, म्हणून त्यानं डॉक्टरकी शिकली. मग तो डॉक्टर झाला, त्याचं स्वतःच्या नावामागं तो डॉक्टर निकोलाव असं डॉक्टर लावायला लागला. तो नाडी तपासायचा. आणि एके दिवशी शिवाजी महाराजांकडं भेटायला जाणारा एक व्यक्ती काबूलला पकडण्यात आलाय आणि त्या व्यक्तीला चापकाच्या फटक्यांची शिक्षा दिली आहे, म्हणून त्याच्या पाठीवर उपचार करायला गेलाय हा निकोलाव मनुची. आणि तो त्याच्या पाठीवर उपचार करतोय आणि त्या मुसलमान व्यक्तीला विचारतोय की बाबा तू शिवाजीला भेटायला दक्षिणेत का चाललाय? तर तो म्हणतोय की शिवाजी माझा राजा आहे आणि मला माझ्या राजाला भेटायचं आहे, माझ्या राजाचा राज्याभिषेक झालाय म्हणून मी दक्षिणेत चाललोय. तो म्हणतो तुझं नाव काय? तर त्या माणसाने, त्या मुसलमान झालेल्या व्यक्तीने नाव सांगितलं, माझं नाव नेतूजी पालकर आहे. हे इतिहास कसा, कुठं, कुणासोबत कसा जॉईन होईल काय सांगता येत नाही. या निकोला मनुचीने त्याच्या पाठीवर उपचार केलेत आणि नंतर राजकारणातून इंटरेस्ट गेला, डॉक्टरकीमधून इंटरेस्ट गेला, म्हणून हा निकोला मनुची पॉंडिचेरीला पळून गेला आणि तिथं एका विधवेसोबत त्यानं लग्न केलं, सेटल झाला आणि तो भारतातच मेला. तर या निकोला मनुचीने 3 पुस्तकं लिहिली आणि भारतामध्ये औरंगजेब दख्खनीत उतरला, संभाजी महाराजांची त्यानं हत्या केली आणि नंतर दख्खनीतलं एकूणच राजकीय वातावरण अस्थिर झालं. या निकोला मनुचीला वाटलं की या युद्धाच्या ह्याच्यामध्ये मी लिहिलेली पुस्तकं नष्ट होतील का काय, म्हणून या निकोला मनुचीने सगळी पुस्तकं पाठवून दिली युरोपला. तिकडं एका भल्या फादरनी, एका चर्चच्या फादरनी, फादर एम्ब्रोज नाव त्याचं, त्याला वाटलं की बाबा ही खूप माहितीची पुस्तकं आहेत, भारतात जर कोण जाणार असेल तर त्याला हे गाईडबुक ठरू शकतील, आपण ही पुस्तकं छापू. आणि त्याला वाटलं निकोला मनुची मेलेला आहे, म्हणून त्यानं परस्पर ती 3 पुस्तकं छापली. तर या निकोला मनुचीने 1709 साली शिवाजी महाराजांचं निधन झाल्याच्या 29 वर्षानंतर इंटरनॅशनल खटला भरलाय त्या फादर एम्ब्रोजवर, आंतरराष्ट्रीय खटला, की मी जिवंत असताना माझ्या परवानगीशिवाय पुस्तकं कशी काय छापली. इथं पुस्तक मार्केटला प्रकाशित झालं की दुसऱ्या दिवशी PDF करून आपण व्हॉट्सअपला टाकतो. आणि त्यावेळेस 300 वर्ष आधी या निकोला मनुचीने इंटरनॅशनल लेवलला खटला भरला. तो खटला जिंकला आणि ह्या पुस्तकाचे कॉपीराईट मिळवले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकावर 300 वर्ष आधी इंटरनॅशनल खटला भरला होता. आणि ही पहिली वेळ नाहीये. आणखीन एक पुस्तक आहे, ते पण दाखवायला आणलंय मी तुम्हाला, महाराज जिवंत असताना लिहिलेलं. तर ह्या निकोला मनुचीच्या पुस्तकामध्ये जे काय वर्णन आहे ते 1909 सालापर्यंत काय हे कुणालाच माहित नव्हतं. 1909 साली इर्विन नावाच्या एका इंग्रजी इतिहासकारांनी त्या पुस्तकाचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं, इटालियन भाषेचं इंग्रजी. आणि त्या इंग्रजीचं नंतर महाराष्ट्र शासनाने मराठीत भाषांतर केलं. पण 1909ला त्या इर्विननी भाषांतर करताना एक चूक केली, एक शब्द त्याला कळला नव्हता इटालियन. आणि त्या चुकीचा परिणाम म्हणून आपण म्हणतो की घोड्यावर बसलेलं हे शिवाजी महाराजांचं चित्र मीर मुहम्मदने काढलंय. निकोला मनुचीने मूळ पुस्तकात असं लिहिलेलं आहे की मीर मुहम्मद नावाच्या औरंगजेबाच्या एका सरदाराला लाच देऊन रात्रीच्या अंधारात मी ही चित्र काढली. आणि तिथं इर्विनने भाषांतर करताना असं केलं की मीर मुहम्मद नावाच्या एका सरदाराची मदत घेऊन मी ही चित्र काढली, म्हणजे मीर मुहम्मद चित्रकार. पण तसं काही नाहीये. ह्या चित्राचा चित्रकार जो आहे तो निकोला मनुची आहे. शिवाजी महाराजांचं एकही अस्सल चित्र मराठी माणसानं काढलेलं नाही. शिवाजी महाराजांची सगळी चित्र काढलेली आहेत फॉरेनर्सनी. हे आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, पण आपल्या नशिबाने ती फॉरेनर शिवाजी महाराजांना भेटली म्हणून चित्र तरी बघायला मिळतं. हे शिवाजी महाराजांचं काढलेलं घोड्यावरचं पेंटिंग हे निकोला मनुचीने काढलंय. नंतर ते स्टोरिया दी मोगोर नावाच्या पुस्तकामध्ये त्यावेळेस युरोपात छापून आलंय. महाराष्ट्रामध्ये हे चित्र प्रकाशित व्हायला 350 वर्ष लागली. 350 वर्षात युरोपात हे चित्र प्रकाशित झालंय. या निकोला मनुची सारखंच आणखीन एक व्यक्ती शिवाजी महाराजांना भेटले. या जसं मी तुम्हाला मगाशी किस्सा सांगितला की निकोला मनुचीच्या पुस्तकावर आंतरराष्ट्रीय खटला भरला होता, तसं शिवाजी महाराज हे काहीतरी एक वेगळं प्रकरण आहे, वेगळं रसायन आहे. ह्या गोष्टीमुळं
एक माणूस शिवाजी महाराजांचा फॅन झालता, लिटरली फॅन, म्हणजे त्याचा उल्लेख इतिहासामध्ये केला जातो, शिवाजीचा निस्सीम चाहता. हा इतिहासातला उल्लेख आहे, त्याचं नाव आहे कॉस्मादी गार्डा. हे जे तुम्ही बघताय समोरचं, हे शिवाजी महाराजांवर लिहिण्यात आलेलं जगातलं सगळ्यात पहिलं पुस्तक आहे. आणि आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांच्या इतिहासावर जगात लिहिण्यात आलेलं सगळ्यात पहिलं पुस्तक सुद्धा पोर्तुगीजांनी लिहिलेलं आहे, भारतीयांनी नाही किंवा मराठी माणसांनी नाही. हे पुस्तक लिहिलेलं आहे कॉस्मादी गार्डा नावाच्या पोर्तुगीज व्यक्तीने. हे पुस्तक लिहून पूर्ण झालंय 1695ला. शिवाजी महाराजांचं मृत्यू होऊन 15 वर्ष झाली आहेत आणि संभाजी महाराजांची हत्या होऊन 6 वर्ष झाली आहेत. त्यावेळेस हे पुस्तक युरोपामध्ये प्रकाशित झालंय आणि हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर लिहिण्यात आलेलं पहिलं शिवचरित्र आहे. आणि हे पुस्तक सुद्धा युरोपामध्ये 1695 साली प्रकाशित झालेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिण्यात आलेलं सगळ्यात पहिलं पुस्तक. आणि या निकोला मनुची प्रमाणे किंवा ते पहिला जो तुम्हाला सांगितला हरबड्डी आगर, त्याप्रमाणे आणखीन एक माणूस शिवाजी महाराजांना भेटलाय आणि तो शिवाजी महाराजांचा बेस्ट फ्रेंड झालाय. एवढा भारी की आपण शिवाजी महाराजांकडे बघताना जी गोष्ट कधी इमॅजिन करू शकत नाही ती गोष्ट शिवाजी महाराजांनी या व्यक्तीसोबत केली. याचं नाव आहे हेनरी ऑक्झेंडन. हा तोच व्यक्ती आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराजांचा मुजरा करायला दरबारात गेलता. हा रायगडावर गेलेला आहे. हा महाराजांना प्रत्यक्ष भेटलाय. हा शिवाजी महाराजांचा खास दोस्त झालाय. इंग्रज अधिकारी आहे हा हेनरी ऑक्झेंडन. 20 मे ते 14 जून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या पूर्ण विधी बघणारा हा माणूस आहे. हा इंग्रज आहे. याच्यासोबत नारायण शेणवी नावाचा दुभाषी आहे. यानं लिहून ठेवलंय की गडावरची म्हणजे रायगड किल्ल्यावरची लोक हे डाळ, भात आणि लोणी, म्हणजे आपण ज्याला खिचडी म्हणतो ना, ती खिचडी आणि लोणी हे 2 टाइम खातात. हे जेवण करून माझं पोट खराब झालं. ही तक्रार शिवाजी महाराजांकडे गेली. त्यावेळेस शिवाजी राजानं माझ्या आवडीचं रुचकर असं अर्ध्या बकऱ्याचं मटण रोज मला खाण्यासाठी उपलब्ध करून दिलं. आपण कधीच इमॅजिन करत नाही शिवाजी महाराजांनी पाहुण्याची व्यवस्था कशी केली असेल. हे फॉरेनर्स लिहून ठेवतात की माझी व्यवस्था करायला शिवाजी महाराजांनी एवढा विचार केलाय. आणि हा पिरियड कोणता आहे? राज्याभिषेकाचा. महाराजांचा राज्याभिषेक चालू आहे गडावर. त्या बाजूला ह्या आपल्या पाहुण्याचं पोट खराब झालं म्हणून शिवाजी महाराज त्याला योग्य ते जेवण पुरवत आहेत. परत हा शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी तडपतोय. 22 तारखेपासून हा मंत्र्यांकडे खेटे घालतोय की मला महाराजांना भेटायचंय, शिवाजीला भेटायचंय, शिवाजीला भेटायचंय. आणि ह्याला शिवाजी महाराजांनी निरोप दिलाय 5 तारखेला निराजी पंडिता प्रल्हाद निराजी मार्फत सांगितलंय दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता याला दरबारात घेऊन या. 6 जून 1674 शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस. आणि राज्याभिषेकाच्या दिवशी हा शिवाजी महाराजांना भेटायला सूर्योदयाच्या वेळेस शिवाजी महाराजांच्या रायगडावरच्या सदरेत गेलाय. आणि एवढी गर्दी होती की, आणि हे सगळं अकाउंट यानं लिहून ठेवलेलं आहे. ब्रिटिश लायब्ररीमध्ये हे अकाउंट आहे. त्याची PDF रायगडाची जीवनकथा नावाचं एक पुस्तक आहे शांताराम विष्णू आवळसकरांचं, जे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाने प्रकाशित केलेलं आहे. त्या रायगडाच्या जीवनकथेमध्ये हेनरी ऑक्झेंडनची सगळी डायरी प्रकाशित आहे. त्याच्यामध्ये हा हेनरी लिहितो की शिवाजीच राजाचं लक्ष माझ्याकडे जाऊन माझ्या हातामध्ये एक हिऱ्याची अंगठी होती जी त्याला भेट द्यायला आणली होती. ती अंगठी मी हवेमध्ये उंचावली, त्याच्यावर सूर्यकिरण पडली. ती सूर्यकिरण चमकून शिवाजी राजाच्या चेहऱ्यावर गेली आणि शिवाजी राजाचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि शिवाजी राजांनी मला त्याच्या जवळ बोलवलं. आणि तिथून पुढे जो काही वर्णन मी करणार आहे ते सगळं हेनरीने त्याच्या पत्रात लिहिलेलं आहे. हेनरी सांगतो की शिवाजी राजाच्या सदरेवर त्याच्या सिंहासनाच्या समोर जाऊन आम्ही उभा होतो. त्याचं सिंहासन सोन्यापासून तयार केलेलं होतं. सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सोन्याच्या भालाच्या टोकावर अतिशय शुभलक्षणी अशी चिन्ह लटकवलेली होती. आता शिवाजी राजांविषयी वर्णन करताना हा हेनरी काय लिहितो, शिवाजी राजाचा चेहरा हा इतर मराठ्यांपेक्षा काहीसा गौरवर्णीय, म्हणजे महाराज गोरे होते. शिवाजी राजाचे डोळे मोठे आणि बोलकेत. शिवाजी राजाचं नाक बागदार आहे. शिवाजी राजाच्या मिशा विरळ आहेत. दाढी हनुवटीकडे टोकदार होत गेलेली आणि शिवाजी राजाच्या चेहऱ्यावर कायम मंद स्मित झळकतं. हा हेनरी फक्त राज्याभिषेकाला नाही भेटलाय महाराजांना. राज्याभिषेकाच्या 6 महिन्यांनी शिवाजी महाराज चौल अलिबाग भागात फिरायला गेलेत. सकाळी सकाळी 8-8:30ची वेळ आहे. त्या हेनरीला कळले की शिवाजी महाराज भेटायला लागलेत. हेनरीने आपल्या एका सेवकाला घेतलं. ती इंग्रजांची हॅट होती जुनी, ती हॅट घातली. त्या हॅटला 2-4 लेस होत्या. त्या लेस त्याच्या खांद्यापर्यंत आल्यात. शिवाजी महाराज पालखीमधून आले. एका ओढ्याच्या किनारी झाडाखाली हा हेनरी ऑक्झेंडन उभा होता. महाराज आले, पालखीतून खाली उतरले. शिवाजी महाराज गेले, डायरेक्ट या हेनरीच्या खांद्यावर आपले दोन्ही हात ठेवले आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत ते हसी मजाक करत होते आणि हसत होते.
काही वेळांनी माझ्या टोपीच्या लेसला पकडून शिवाजी राजांनी स्वतःचं मनोरंजन केलं, काही विनोद केले ज्याच्यावर त्याचे सहकारी हसले, आणि नंतर माझी ख्याली खुशाली विचारून शिवाजी राजा पालखीत बसून पुढे निघून गेला. आपण शिवाजी महाराजांना कधी हसताना इमॅजिन सुद्धा केलं नाही. या माणसाच्या खांद्यावर हात ठेवून शिवाजी महाराज हसले. हा आपल्यापेक्षा जास्त नशीबवान असेल. हे असल्या गोष्टी ह्या परकीय लोकांनी लिहून ठेवल्यात महाराजांविषयी, जे आपण कधीच इमॅजिन केलं नाही. तुम्ही कधी इमॅजिन केले का शिवाजी महाराज हसत कसे असतील? कायम चित्रपटात पण रात्री 12 वाजता शिवाजी महाराज गंभीर, सिरियस. रात्री 12 वाजता पण बोलताना बोलणार, काय झाले, काय खबर आणली. महाराज असं बोलत असतील का? वयाच्या 12व्या-13व्या वर्षी जो माणूस पुण्यातल्या मावळातल्या लोकांसोबत राहतोय आणि तो मरेपर्यंत राहतोय, 35-36 वर्ष त्या माणसाचा सहवास हा केवळ आणि केवळ मावळी आणि ज्याला आपण गावठी म्हणतो त्या भाषेमध्ये बोलणाऱ्या लोकांसोबत आहे. तो माणूस फक्त शुद्ध बोलणार. म्हणजे ह्या माणसावर जेवढा विचार आपण नाही केला, जेवढ्या व्यक्तिरेखेच्या पद्धतीनं आपण या माणसाला जज नाही केलं ना, तेवढ्या फॉरेनर्सनी केलेलं आहे. हा हेनरी ऑक्झेंटन शिवाजी महाराजांना भेटला, महाराजांचं पूर्ण डिस्क्रिप्शन करून ठेवलं. या हेनरीने लिहून ठेवलंय की रायगड किल्ल्यावर राज्याभिषेकाच्या दिवशी नगारखान्यासमोर 2 हत्ती होते. ते हत्ती गडावर कसे आणले हे आम्हाला आजपर्यंत समजलं नाही. रायगडावर हत्ती होते याच्याविषयी इतिहासामध्ये एकमेव नोंद देणारा माणूस हा हेनरी ऑक्झेंटन. ते हत्ती गडावर कसे आले, कधी, काही सुद्धा माहित नाही. फक्त ते गडावर हत्ती होते याविषयीची एकमात्र इतिहासातली नोंद देणारा हा माणूस. हा हेनरी इतिहासातला पहिला आहे ज्यानं सांगितलंय की शिवाजी राजांना आपल्या स्वराज्याचा अधिकृत निशाण म्हणून जरी पटका केलंय. हे सांगणारा सुद्धा इंग्रज आहे, मराठी नाही. ह्या हेनरीने ते लिहून ठेवलंय. या सगळ्या परिस्थितीकडे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस शिवाजी महाराजांचं एक वेगळं रूप आपल्या समोर उभं राहतं. आणि ज्यावेळेस महाराज या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं राज्य निर्माण करतायत त्यावेळेस या महाराजांच्या समोर उभा आहे एक व्यक्ती. त्या व्यक्तीचं नाव आहे औरंगजेब. ज्या औरंगजेबाविषयी आपण प्रचंड गैरसमज केलेले आहेत. म्हणजे पुढचा फोटो घ्या. शिवाजी महाराज आणि औरंगजेब 17व्या शतकामधली भारतातली अशी 2 कॅरेक्टर्स आहेत की यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना सुद्धा सेम आहेत. उदाहरण सांगतो तुम्हाला. औरंगजेबाचा राज्याभिषेक झालाय 5 जूनला, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालाय 6 जूनला. औरंगजेबाचा मृत्यू आहे 20 फेब्रुवारीचा, शिवाजी महाराजांचा जन्म आहे 19 फेब्रुवारीचा. औरंगजेबाचे आणि त्याच्या वडिलांचे भांडण झाले 1648ला. शिवाजी महाराजांनी वडिलांना अटकेत टाकलंय म्हणून, शहाजी महाराजांना अटकेत टाकलंय म्हणून सिंहगड किल्ला सोडून वडिलांविषयीची निष्ठा दाखवली 1648ला. शिवाजी महाराजांना थोरला मुलगा झालाय संभाजी महाराज 1657च्या 14 मेला. औरंगजेबाला मुलगा झालाय अकबर 1657च्या ऑक्टोबरला. आणि नंतर अकबराने संभाजी महाराजांकडे प्रोटेक्शन मागितलंय. एवढे कोइन्सिडन्सेस ह्या व्यक्तीच्या आणि औरंगजेबाच्या आयुष्यात आहेत. एवढा फोटो घ्या. 1659चं वर्ष, औरंगजेबाचा राज्याभिषेक झालाय 5 जून 1659ला. आपला सगळ्यात मोठा गैरसमज आहे शिवाजी महाराज औरंगजेब दुश्मन आहेत, कधी एकमेकांना भेटले नसतील. तुम्हाला हे ऐकून खोटं वाटेल की शिवाजी महाराज आणि औरंगजेबामध्ये जेवढा पत्रव्यवहार झाला ना तेवढ्या कुठल्याच मराठ्याचा औरंगजेबासोबत पत्रव्यवहार नाही. ह्या दोघांमध्ये ना लव्ह अँड हेट रिलेशनशिप आहे. लव्ह अँड हेट रिलेशनशिप. करमत नाही एकमेकांशिवाय, पण जमत पण नाही एकमेकांसोबत. आणि ह्या औरंगजेबाचा राज्याभिषेक झाला 5 जून 1659ला. 14 जुलै 1659चं औरंगजेबाचं एक पत्र आहे शिवाजी महाराजांच्या नावाने. त्या पत्रात औरंगजेब काय लिहितोय माहितीये का? माझ्या राज्यारोहणाच्या दिवशी तुमचा वकील शुभेच्छा देणारं पत्र घेऊन माझ्या दरबारात उपस्थित होता. हे बघून मला खूप आनंद झाला. हे औरंगजेबाचं पत्र आहे महाराजांच्या नावाने. सोनोपन डबीरांच्या नावाने दिलेलं हे पत्र आहे. वासी बेंद्रे, सेतुमाधवराव पगडी, गजानन भास्कर मेंदळे, शककर्ते शिवराय लेणार, विजयराव देशमुख, कुठलंही विकार राजवाडे, कुठलंही पुस्तक काढून बघा, त्या पुस्तकामध्ये 1659 सालच्या घटनेचं हे वर्णन केलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये वर्णन करताना सांगतोय हा औरंगजेबाला 3 भाऊ होते. म्हणजे आजचं जे ताजमहल आहे हे ताजमहल जिच्या नावाने बांधलंय ती मुमताज महल म्हणजे औरंगजेबाची आई आहे. शहाजहान आणि मुमताज महल यांना एकूण 4 मुलं झाली. त्यातला पहिला आहे दारा शुको. या दारा शुकोचं वर्तन किंवा दारा शुको विषयीचं जे काही काय अडचण आहे मागं,
थोडंसं जे कोणी बिस्किट डिस्ट्रीब्यूट करतायत त्यांनी थोड्या वेळाने डिस्ट्रीब्यूट केले तरी चालतील. या औरंगजेबाला सख्खे 3 भाऊ आहेत. पहिला दारा शुको, दुसरा आहे शहा शुजा आणि तिसरा आहे मुराद बक्ष. औरंगजेबाला कळालंय की त्याचे वडील आजारी आहेत आणि औरंगजेबाच्या किंवा मुघलांच्या खानदानाची एक सुंदर परंपरा आहे, जी परंपरा औरंगजेबाच्या वडिलांनी सुरू केलेली आहे. गादीवर बसायचं असेल तर सख्ख्या भावांना मारून टाकायचं. ह्याची सुरुवात शहाजहानने केली. शहाजहानचा मोठा भाऊ आहे मिर्झा खुसरू आणि हा मिर्झा खुसरू गादीचा खरा उत्तराधिकारी आहे. पण त्याच्या जागी स्वतःला गादीवर बसायचे म्हणून शहाजहाननी आपल्या सख्ख्या मोठ्या भावाच्या पाठीमागून भाल्याचं टोक घातलं, मानेतून बाहेर काढलं आणि 17 दिवस आपल्या सख्ख्या भावाची बॉडी आग्र्याच्या किल्ल्याच्या दरवाजावर लटकवत ठेवली होती. आणि हा शहाजहानचा आदर्श शहाजहानच्या 4ही मुलांनी ठेवला. शहाजहान आजारी पडला आणि त्याला आजारी पडायला शहाजहानच कारणीभूत आहे. ही गोष्ट बाहेर फुटली. त्याचं काय आहे, मुघलांची एक पद्धत होती, जर बादशाह राजधानीमध्ये असेल तर बादशाहनी सकाळी आणि संध्याकाळी लोकांना दर्शन द्यायला खिडकीतून बसायचं. रस्त्यावर येणारे जाणारे लोक बघणार, बादशाह खिडकीत बसलाय, सकाळी राजा जिवंत आहे, सगळं व्यवस्थित आहे, ओके. संध्याकाळी खिडकीतून बसला, बादशाह जिवंत आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, ओके. शहाजहान आजारी पडला आणि 2 दिवस खिडकीतच बसला नाही. सगळ्यांना कळालं की शहाजहान आजारी पडलाय. औरंगजेब त्यावेळेस महाराष्ट्रात आहे आणि औरंगजेबाला कळालं शहाजहान आजारी पडलाय, दारा शुकोच गादीवर बसणार आहे. आणि औरंगजेब तातडीनं महाराष्ट्रातून निघालाय दिल्लीकडं, वडिलांच्या काळजीसाठी नाही, 3 भावांना मारून गादीवर बसायला. औरंगजेबाचा राज्याभिषेक झाला ना 5 जून 1659ला, त्या वर्षी औरंगजेबानं आपल्या रक्ताचे 27 नातेवाईक मारलेले. त्यातला जो सगळ्यात मोठा गादीचा वारसदार आहे तो दारा शुको आहे. ह्या दारा शुकोला औरंगजेबाने लिटरली पळवून 1.5 वर्षांनंतर अटक केली. शहाजहानच्या काळामध्ये जीवन मलिक नावाचा एक सरदार आहे. त्या जीवन मलिकनी भ्रष्टाचार केला म्हणून शहाजहान त्याला हत्तीच्या पायाखाली देणार होता. दारा शुकोनी मध्यस्थी केली आणि दारा शुकोनी सांगितलं शहाजहानला की याला माफ करून टाक, हत्तीच्या पायाखाली देऊ नको. आणि नंतर हा जीवन मलिक काही पैशांसाठी औरंगजेबाला फितूर झाला आणि त्यानं दारा शुकोला पकडून दिलं. जर हा जीवन मलिक जिवंतच राहिला नसता तर दारा शुको कधी पकडला पण गेला नसता. ह्या जीवन मलिकनी औरंगजेबाला दारा सोपवलं. दुसरा भाऊ शहाशुजा. शहाशुजाच्या विरोधामध्ये औरंगजेबाने प्रचंड युद्ध केलंय. शहाशुजाचा बंगाल आणि बिहारवर प्रचंड होल्ड आहे. आणि या शहाशुजाला औरंगजेबाने एवढ्या भयंकर पद्धतीने त्रास दिला की आजही इतिहासात माहीत नाहीये की हा शहाशुजा आजच्या बांगलादेशच्या अरवली पर्वतरांगेत पळून गेला, तो कधी मेला, कसा मेला, कुठं मेला, त्याला मारलं का तो नैसर्गिकदृष्ट्या मेला, त्याची कबर कुठं आहे, त्याच्यावर अंत्यसंस्कार कुणी केले, काहीही माहीत नाही. औरंगजेबानं आपला दुसरा सख्खा भाऊ इतिहासातून नष्ट करून टाकला. तिसरा भाऊ मुराद बक्ष, औरंगजेबाचा लाडका भाऊ, सगळ्यात छोटा होता. औरंगजेबाने सांगितलं तूच राजा होणार, अर्ध राज्य तुझं, अर्ध राज्य माझं. या मुराद बक्षला दारू प्यायची प्रचंड सवय होती. औरंगजेबाने त्याला भरपूर दारू पाजली. दारूच्या नशेमध्ये असताना त्या मुराद बक्षला पकडलं, कैद केलं, त्याला हत्तीवर बसवलं, ग्वाल्हेरच्या किल्ल्यात पाठवलं आणि मुराद बक्षच्या सरदारांना कळू नये की आपण काय केलंय म्हणून 3 हत्तीवर 3 वेगळी लोक बसवली आणि वेगवेगळ्या दिशेला पाठवली. फक्त राहिला दारा शुको. जीवन मलिक दारा शुकोला पकडून औरंगजेबासमोर घेऊन आला. औरंगजेबाचा एक कॉन्ट्रॅक्ट किलर होता, इब्राहिम बेग. औरंगजेबाने त्याला सांगितलं दारा शुकोला मार. इब्राहिम बेगने दारा शुकोला मारलं. औरंगजेबाला विश्वास नव्हता की दारा शुको खरंच मेलाय. औरंगजेबाने इब्राहिम बेगला मेलेल्या दारा शुकोचं मुंडकं कापून दरबारात आणण्यास सांगितलं. ते मुंडकं दरबारात आल्यानंतर एका लढाईमध्ये औरंगजेबाला दारा शुकोचा मुकुट मिळाला होता. औरंगजेबाने त्या कापलेल्या मुंडक्यावर ते मुकुट घालून बसून बघितला की हा खरंच माझा भाऊ आहे का. तो मुकुट डोक्यावर फिट बसला. त्यास औरंगजेबाची खात्री पटली की हा माझा भाऊ आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं दारा शुकोला मारल्यानंतर जे दरबारात झालं त्या गोष्टीचं अस्सल चित्र काढले निकोला मुनुचीनी. हे जे समोर दिसतंय, खुर्चीवर जो बसलाय तो औरंगजेब आहे, त्याच्या समोर जो उभा आहे तो इब्राहिम बेग आहे आणि त्या इब्राहिम बेगच्या हातामध्ये आपल्याला दारा शुकोचं कापलेलं मुंडकं दिसतं. त्या निकोला मुनुचीनी काढलेलं हे पेंटिंग आहे. तो त्या दरबारामध्ये उपस्थित होता. दरबारात उपस्थित असताना त्यानं काढलेलं हे चित्र आहे. बरं, एवढं एकच चित्र काढलंय का त्यानं मुघलांच्या सरदारांपैकी? आणखीन एक फेमस सरदार आहे मुघलांचा जो आपण बघतो, शिवाजी महाराज आणि औरंगजेब. ह्या दोघांमध्ये सगळ्यात पहिला संबंध येतोय 1657ला, म्हणजे अफजल खानाला मारायच्या बरोबर 2 वर्षाआधी. औरंगजेब महाराष्ट्रात आहे
औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आलाय आदिलशाहीला संपवायला, आणि औरंगजेबासमोर एक माणूस उभा आहे, त्याचं नाव आहे शिवाजी. आदिलशाहीच्या एका सरदाराचा बंडखोर मुलगा. शिवाजी महाराजांचं राज्य केवढं आहे त्यावेळेस? पुणे, सुपे, चाकण, इंदापूर, बारामती आणि 1656ला शिवाजी महाराजांनी जिंकलेली जावळी, एवढं शिवाजी महाराजांचं राज्य. औरंगजेबाच्या पूर्ण राज्याच्या 1% सुद्धा नाही. तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहीत नसेल, पण औरंगजेब जिवंत असताना जगाच्या 8% भूभागावर राज्य करायचा. 8% जगाच्या, आजचं जे जग अस्तित्वात आहे त्याच्या 8% भाग औरंगजेबाच्या अंडर होता. त्याच्यासमोर शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे काहीच नाही. त्याला फक्त माहिती होतं की हा शिवा बंडखोर आहे, यानं बंड केलंय, पण शिवाजीला मारायचं नाही. कशामुळं नाही? जर मी शिवाजीला मारलं तर शिवाजी जो आदिलशहाला डॅमेज करतोय तो डॅमेज करणार नाही. जर मला आदिलशाहीला संपवायचं तर शिवाजी माझ्या फायद्याचा आहे. जेवढा शिवाजी आदिलशाहाला डॅमेज करेल तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे. आज मी आदिलशाही संपवली तर शिवाजी किस खेतकी मुली कधीही संपू शकतो. आणि 1657ला औरंगजेबाचं आदिलशाहीसोबत युद्ध चाललं, आणि त्या युद्धाचा फायदा घेऊन शिवाजी महाराज म्हणतात औरंगजेबाला, मला कल्याण भिवंडी दे. कशामुळं? तर 1636ला शहाजी महाराजांनी नवीन निजामशाही स्थापन केली होती, त्यावेळेस एक माहुलीचा तह झालाय, आणि त्या माहुलीच्या तहानुसार शहाजी महाराजांच्या निजामशाहीचे 2 भाग पडलेत. जो पुढचा नकाशा आहे त्याच्यामध्ये जी लाल रंगाची डॉटेड लाईन आहे ना सेंटरला, त्याच्या उत्तरेचा भाग मुघलांनी घेतलाय निजामशाहीचा, आणि दक्षिणेचा भाग आदिलशहाने घेतलाय. ही 1636ची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांचं वय 6 वर्ष होतं त्यावेळेस. आणि त्या डॉटेड लाईनच्या उत्तरेला येत आहे कल्याण भिवंडी, आणि त्या डॉटेड लाईनच्या दक्षिणेला कोकणामध्ये जंजिरा किल्ला जो आहे त्याच्या खाली येते दाभोळ. शिवाजी महाराज म्हणून औरंगजेबाला म्हणतायत, मी तुझा प्रजाजन म्हणून राहील, तुझा नागरिक म्हणून राहील, मला कल्याण भिवंडी दे. औरंगजेब म्हणतोय मी कल्याण भिवंडी देणार नाही, तू एक काम कर, दाभोळ घे. दाभोळ कोणाचं आहे? त्या डॉटेड लाईनच्या खाली आल्यामुळं आदिलशाहच. औरंगजेब आदिलशाहीचा मुलूक जिंक अशी शिवाजी महाराजांना आज्ञा देतो. शिवाजी महाराजांना काहीही करून कल्याण भिवंडी पाहिजे. शिवाजी महाराज काय करतायत? जुन्नरवर हल्ला करतायत, आणि परत औरंगजेबाला पत्र लिहून सांगतात, मला माहितच नव्हतं जुन्नर तुमचं आहे. हल्ला केल्यावर कळालं की जुन्नर तुमचं आहे, पण मी तुमचा नागरिक आहे, तुमची संपत्ती माझी संपत्ती, मी तुमच्या वतीने सांभाळीन, फक्त मला तेवढं कल्याण भिवंडी द्या. औरंगजेबाला प्रचंड राग आलाय शिवाजी महाराजांचा, आणि नेमकं त्याच वेळेस त्याला कळालंय की शिवाजी महाराजांच्या शहाजहानला आजारी पडलाय, आणि उत्तरेमध्ये दारा शुकोनी सगळी गादीची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली. त्यानं 3 पत्र लिहिले, त्याला उत्तरेत जायचंय. आता गडबड झाली, त्याला माहिती 3 भाऊ आपल्या आधी दिल्लीत पोहोचायच्या आधी, आग्र्यात पोहोचायच्या आधी आपल्याला उत्तरेत जायचंय आणि आपल्याला गादीपट मिळवायची. मग त्यानं 3 पत्र लिहिली जाताना. पहिलं पत्र लिहिलं शिवाजी महाराजांना, तू हल्ला केला ना जुन्नरवर, हरकत नाही, तू माझ्या कृपेचा अभिलाषी आहेस, माझ्या वतीने जुन्नर सांभाळ. दुसरं पत्र लिहिलं आदिलशहाला, शिवाजीकडे लक्ष द्या, तुमच्या भागावर हल्ला करतोय, आज पुणे सुपेवर ताबा मिळवला, जावळी घेतली, उद्या सगळं घेईल, असं करू नका, शिवाजीला संपवा. तिसरं पत्र लिहिलं शाहिस्ते खानाला, शिवाकडे लक्ष द्या, शिवाला मारून टाका. 3 पत्र लिहिली, औरंगजेब उत्तरेत गेलाय. आणि या पत्राचा परिणाम म्हणून शिवाजी महाराजांवर चालून आलेला पहिला सरदार कोण आहे? अफजल खान. शिवाजी महाराज जिवंत असताना, पुढचा फोटो घ्या, शिवाजी महाराज जिवंत असताना शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये असणारा एक व्यक्ती, त्याचं नाव आहे परमानंद, त्यानं लिहिलेलं शिवभारत नावाचं काव्य. शिवाजी महाराजांच्या आदेशाने मी या शिवभारताची निर्मिती करतोय असं या परमानंदाने सांगितलंय. आणि प्रतापगडच्या युद्धामध्ये हा परमानंद प्रतापगडावर होता. त्यानं ती सगळी पत्र वाचलेली आहेत, शिवाजी महाराजांना अफजल खानाने लिहिलेली, अफजल खानाने शिवाजी महाराजांना लिहिलेली. त्या पत्रातलं एक पत्र आहे, त्याचा उल्लेख करताना हा परमानंद काय लिहितोय? मराठीमध्ये खाली हा जो 18वा अध्याय आहे शिवभारताचा, त्याच्यातला हा श्लोक क्रमांक 61, 62, 63, तुम्ही तो जर वाचला तर तुम्हाला कळून जाईल की अफजल खान काय म्हणतोय शिवाजी महाराजांना, की सिंहगड आणि लोहगड हे मोठे आणि प्रबळ किल्ले, आणि पुरंदर आणि चाकण, नीरा आणि भीमा याच्या मधला प्रदेश तू कुणाला दे? महाबलाढ्य अशा दिल्लीच्या बादशहाला दे. हे अफजल खान लिहितोय. आणि त्याच्या खालच्या ओळीत काय लिहितोय की आणि जी जावळी तुम्ही चंद्रराजापासून जिंकली ती जावळी सुद्धा तू आदिलशहाला दे. हे अफजल खान लिहितोय. कशामुळे लिहितोय? औरंगजेबाने पत्र लिहिले आदिलशहाला, शिवाजीला संपवा. कसं संपवायचं? नीरा आणि भीमा, तुम्हाला कदाचित भौगोलिक रचना जर डोळ्यासमोर आणली महाराष्ट्राची, तर भीमा नदी पुण्याच्या उत्तरेतून वाहते, नीरा नदी पुण्याच्या दक्षिणेतून वाहते.
भीमा आणि नीरा ह्याच्या मधल्या प्रदेशात काय येतंय? पुणे, सुपे, चाकण, इंदापूर, बारामती. महाराजांचं कोरलँड, महाराजांची जहागीर. आणि त्याच्या खालच्या ओळीत काय म्हणतोय तो मराठीत? जी जावळी तुम्ही चंद्ररावाकडून जिंकली ती जावळी सुद्धा तुम्ही कोणाला द्यायची आहे? आदिलशहाला. म्हणजे महाराजांकडे काय राहिलं? काहीच नाही. हे कोण मेख मारलेली आहे? औरंगजेबाने. आणि ही मागणी कोण करतंय? अफजल खान. आपण अफजल खानाचा इतिहास आजपर्यंत जो ऐकलाय त्याच्यामध्ये ह्याच्याविषयी कुणी बोललंय का आजपर्यंत? आणि हे शिवाजी महाराजांच्या आज्ञेने निर्माण करण्यात आलेल्या शिवभारतामधला श्लोक आहे. 18वा अध्याय, श्लोक क्रमांक 61 ते 63. हे सगळं जमिनीचं राजकारण आहे. हे जमिनीसाठी चाललंय. आणि हे फक्त शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामधले आहे का? नाही. अफजल खानाला मारलं शिवाजी महाराजांनी. आणि अफजल खानाला मारलं त्याच वर्षी औरंगजेबानं दारा शिकोला मारलं. आता परत इथं तेच होतंय. सेम परिस्थिती आहे दोघांच्या आयुष्यामध्ये. सेम घटना आहे, एकाच वर्षी घडलेली. ऑगस्टमध्ये औरंगजेबाने दारा शिकोला मारलं 1659ला. 10 नोव्हेंबर 1659ला शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं. पण दोघांच्या वर्तनातला फरक बघा की आपण शिवाजी महाराजांना म्हणजे आपल्या नांदेडचे नरहर कुरुंदकर श्रीमान योगीच्या प्रस्तावनेमध्ये काय लिहितात की मी शिवाजीला छोटा मानायला तयार आहे, मी शिवाजीला लहान मानायला तयार आहे. पण शिवाजीला लहान मानण्यासाठी शिवाजीपेक्षा मोठं कोण आहे ह्याचा शोध ज्यावेळेस मी इतिहासामध्ये घेतो त्यावेळेस मला शिवाजीपेक्षा मोठं कोण दिसत नाही. त्याच्यामुळे मला शिवाजीपेक्षा मोठं दुसरं कोणीतरी आहे आणि शिवाजी लहान आहे असं सांगता येत नाही. आणि शिवाजी महाराजांना आदर्श का मानायचं किंवा शिवाजी महाराजांना एवढं का मानायचं, तर ही एक घटना सांगून जाते की 1659 या वर्षी औरंगजेब सख्या भावाला मारतो, त्याच्या प्रेताची विटंबना करतो, त्याचं मुंडकं दरबारात आणायला लावतो, नंतर त्याच्या प्रेताची गुपचूप विल्हेवाट पण करतो. त्याच वर्षी 10 नोव्हेंबर 1659ला शिवाजी महाराज अफजल खानाला मारतात. पण शत्रू मेला की शत्रुत्व संपतं या न्यायाने आपल्या शत्रूची कबर पण बांधतात. म्हणून शिवाजी महाराज आदर्श आहेत. आणि हे औरंगजेबाच्याच वर्तणुकीतून आपल्याला कळतं की शिवाजी महाराजांना का मानायचं. शिवाजी महाराजांना कुठल्या कुठल्या पद्धतीने ग्लोरीफाय आपण करतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं ग्लोरीफाय औरंगजेब स्वतःच करतो स्वतःच्या कृत्यातून. हे सगळं घडलं. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांवर सगळ्यात पहिल्यांदा सैनिक कोण चालून आलाय औरंगजेबाचा राज्यारोहण झाल्यावर? शाहिस्ते खान. शाहिस्ते खान कोण आहे? औरंगजेबाचा सख्खा मामा. आणि हा शाहिस्ते खान काय साधा नाहीये. हे जे समोरचं पेंटिंग दिसतंय त्याच्यातला जो दाढीवाला माणूस पांढरा जो खाली बसलाय गालीच्यावर हा शाहिस्ते खान आहे. याची बोटं शिवाजी महाराजांनी कापली. हा काय साधा आहे? ह्याची सख्खी बहीण आहे मुमताज महल, जिच्या नावाने ताजमहल आहे, शहाजहानची बायको. ह्याची सख्खी दुसरी बहीण शहाजहानच्या वजिराला दिली. याची तिसरी बहीण शहाजहानच्या एका सरदाराला दिली. हा शाहिस्ते खान अमीरुल उमरा होता, म्हणजे सगळ्या उमरावातला सगळ्या मोठ्या श्रीमंतातला मुघलांच्या सर्वश्रेष्ठ निव्वळ बादशाची प्रतिमा असं या मुघलांच्या कागदपत्रात या शाहिस्ते खानाचं वर्णन आहे. हा शाहिस्ते खान स्वराज्यावर चालून आलाय. कधी आलाय? 1660ला. शाहिस्ते खानाने मुक्काम कुठं केलाय? पुण्याच्या लाल महालात. आणि शाहिस्ते खानाची बोटं महाराजांनी कधी कापलीत? एप्रिल 1663ला. 3.5 वर्ष शाहिस्ते खान स्वराज्यात आहे. त्यानं काय जिंकलं स्वराज्यामध्ये? फक्त चाकणचा किल्ला. आणि किती दिवस लागले चाकणचा किल्ला जिंकायला? 55 दिवस. मग आपली लोक काय गेस करतात की शाहिस्ते खानाला चाकणसारखा छोटासा किल्ला जिंकायला 55 दिवस लागली म्हणून शाहिस्ते खानाने शिवाजी महाराजांच्या इतर किल्ल्यावर हल्ला केला नाही. पण शाहिस्ते खानाला चाकणच का हवा होता? शाहिस्ते खानाने दुसऱ्या कुठल्या किल्ल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न का नाही केला? आता परत तेच येत आहे. जमीन, महसूल, महसूल उत्पन्न, प्रशासन, भीमा आणि नीरा नदी. पुणे हेडक्वार्टर आहे शाहिस्ते खानाचं. जुन्नर येते भीमा नदीच्या उत्तरेला, भीमा नदीच्या दक्षिणेला येते पुणे. आणि पुण्यापासून मुघलांचं सगळ्यात जवळचं रसद पुरवणारं किंवा अन्नधान्याचा साठा पुरवणारं सेंटर कुठलं आहे? जुन्नर. आणि जुन्नर ते पुण्याच्या आडवं कोण येणार आहे? शिवाजी महाराजांचं सैन्य चाकणला. म्हणून या शाहिस्ते खानाला चाकण पाहिजे. त्याच्या मागचं कारण ते की जर चाकण मी जिंकलं तर मला रसद पुरवायला जुन्नरवरून कुठल्याही पद्धतीची आडकाठी होणार नाही. मला जे जेवण येणार आहे, जे सैन्य येणार आहे, जे पैसा येणार आहे त्यासाठी कुणी पण मला अडवू शकणार नाही. हा त्याच्या मागचा सगळ्यात मोठा फरक आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा हा चाकण शाहिस्ते खानाने जिंकून घेतला. नंतर त्याने शिवाजी महाराजांच्या राज्यावर हल्ला केला नाही. काय हल्ला नाही केला? कारण 1659ला 58ला औरंगजेब वारसा युद्धासाठी उत्तरेत गेला. आदिलशहाला त्यानं पत्र लिहून काय सांगितलं? भीमा आणि नीरा नदीच्या मधला प्रदेश मला
नीरा नदीच्या दक्षिणेची जावळी तुला. आणि शाहिस्ते खान आणि शाहिस्ते खानाचे सरदार हेच मानून चालतायत की भीमा आणि नीरा नदीच्या मधलं पुणे, सुपे, चाकण, इंदापूर, बारामती मुघलांचं, शिवाजी महाराजांचं नाही. स्वतःच्या राज्यामधून शाहिस्ते खान का जाळपोळ करेल? तो काही येडा आहे का? आणि त्या भागामध्ये मराठे काय करतायत? पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूची सगळी शेत जमीन जाळून टाकतायत. कशामुळं? शाहिस्ते खानाला रसद मिळू नये. शिवाजी महाराजांच्या लाल महालामध्ये शाहिस्ते खान मुक्काम करतोय. त्या वर्षी शिवाजी महाराज कुठे आहेत? दक्षिण कोकणात. सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली आहे महाराजांनी. सावंतवाडीकरांच्या त्या सावंतांना, खेम सावंतांना हरवलंय. गोव्यातल्या पोर्तुगीजांवर हल्ला केलाय. शत्रू कुठे आहे? लाल महालामध्ये. शिवाजी महाराज कुठे आहेत? दक्षिण कोकण, सिंधुदुर्गमध्ये. एके दिवशी या शाहिस्ते खानाचा जावई आहे जामदार खान, त्याचा सक्का भाऊ आहे नामदार खान. त्या नामदार खानाने शाहिस्ते खानाला विचारलं, शिवाजी शिवाजी म्हणताय, कुठला शिवाजी? 10,000चं सैन्य द्या, उद्या शिवाजीला गुडघ्यावर आणतो. शाहिस्ते खान म्हणला, अरे तू काय येडा आहे का? जर शिवाजीला संपवलं तर माझ्याकडे 77,000चं घोडदळ आहे. मुघलांची एक सिस्टीम आहे. आणि त्या सिस्टीममध्ये गोष्ट अशी आहे की जसं आज दर महिन्याला जो पगार होतो तो पगार आपल्या वेगवेगळ्या अकाउंटला येतो, आपल्या वैयक्तिक अकाउंटला येतो. मुघलांकडे तसं नव्हतं. मुघलांच्या सैनिकांचा पगार हा सैन्याच्या प्रमुखाच्या अकाउंटला जायचा. म्हणजे शाहिस्ते खानाच्या 77,000 घोडदळाचा पगार हा शाहिस्ते खानाच्या अकाउंटला जमा व्हायचा. आणि शाहिस्ते खान ठरवायचा की पूर्ण पगार द्यायचा आहे, अर्धा पगार द्यायचा आहे का द्यायचाच नाही. विचार करा, 77,000 लोकांचा पगार दर महिन्याला शाहिस्ते खानाच्या अकाउंटला जमा होतोय. आणि हा शाहिस्ते खान काय म्हणतोय की मी आज जर शिवाजीला संपवलं तर बादशाह काय करल? 77,000 फौजीला रिट्रीट करण्याचा आदेश देईल, घरी पाठवण्याचा. आणि हे जे 77,000 लोकांचा पगार माझ्या अकाउंटला येतोय तो पगार येणं बंद होईल. माझं आर्थिक नुकसान आहे. माझं नुकसान होणे म्हणून कोण जगलं पाहिजे? शिवाजी महाराज. हा या शाहिस्ते खानाचा विचार आहे. पण शाहिस्ते खानाने हे वाक्य ज्या दिवशी उच्चारलं त्याच्या दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांनी लाल महालावर हल्ला केला आणि शाहिस्ते खानाची बोटं कापली. हे शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यामधलं राजकारण आहे, जे घडतंय कशासाठी? केवळ भीमा आणि नीरा नदीच्या मधला पुणे, सुपे, चाकण, इंदापूर, बारामती हा प्रदेश जिंकून घेण्यासाठी. हे लँड पॉलिटिक्स आहे. जमिनीसाठी चालणारं युद्ध आहे. पुरंदरचा तह झालाय. पुरंदरच्या तहामध्ये आपण काय म्हणतो? 23 किल्ले महाराजांनी मुघलांना दिले, 12 किल्ले महाराजांचे स्वतःकडे राहिले. आपण कुठल्या अर्थाने हे ठरवतो की 23च किल्ले द्यायचे, हेच 23 किल्ले द्यायचेत, हेच 12 किल्ले द्यायचेत? ह्याचा आपण कधी विचार केलाय का की महाराजांनी हेच 23 किल्ले का दिले? त्याच्यामागं कारण हे की हे 23 किल्ले तेच 23 किल्ले आहेत जे 1658ला औरंगजेब स्वतःच्या नावावर करून गेला असा गैरसमज करून घेतो. आणि उरलेले 12 किल्ले हे महाराजांच्या राज्यातले जे महाराजांकडेच होते. आणि असा हा 23-12चा फरक आहे. आणि त्याच्यानंतर तो पुरंदरचा तह झालाय. पुढचा फोटो घ्या. शिवाजी महाराजांची आग्रा भेट झाली, आग्र्याहून सुटका झाली, महाराज आग्र्याहून परत आले. आणि महाराज जिवंत असताना जगातलं सगळ्यात पहिलं न्यूजपेपर जे मानलं जातं लंडन गॅझेट, हे जे समोर तुम्हाला दिसतंय हे जगात छापल्या जाणारं सगळ्यात पहिलं न्यूजपेपर आहे. याचं नाव आहे लंडन गॅझेट. आणि या लंडन गॅझेटच्या पहिल्या पानावर एक बातमी छापून आलेली. शिवाजी महाराजांनी 1671 मध्ये सुरतेवर दुसऱ्यांदा स्वारी केली. आणि ती स्वारी कशा पद्धतीने घडली ही गोष्ट सांगणारी ही शिवाजी महाराज जिवंत असताना छापलेली सगळ्यात पहिली बातमी. हे आहे लंडन गॅझेट न्यूजपेपर. आणि या लंडन गॅझेट न्यूजपेपरच्या बरोबर 5व्या ओळीमध्ये असं लिहिलेलं आहे, दे हॅव देअर शिवाजी द रिबेल हू डिफिटेड मुघल इन सेव्हरल बॅटल अँड रिमेन ऑलमोस्ट मास्टर ऑफ दॅट कंट्री. म्हणजे या न्यूजपेपरमध्ये काय लिहिलेलं आहे की शिवाजी एक रिबेल म्हणजे एक बंडखोर ज्यानं मुघलांच्या अनेक सरदारांवर हल्ले केलेत आणि त्यांना हरवलंय आणि आता तो या प्रदेशाचा स्वामी झालाय, या प्रदेशाचा मास्टर झालाय. आणि ही बातमी कुठं छापून आली आहे? लंडन गॅझेटमध्ये. आणि लंडन गॅझेटचं एक वैशिष्ट्य आहे की लंडन गॅझेट जिथं जिथं इंग्रजांच्या वखारी होत्या, जिथं जिथं इंग्रजांची ठिकाणं होती त्या ठिकाणी एका चौकामध्ये झाडाखाली उभं राहून मोठ्या मोठ्याने ती बातमी वाचून दाखवली जायची. आणि त्यावेळेस इंग्रजांचं या जगाच्या भूभागापैकी, जगाच्या जमिनीपैकी 20 ते 25% भूभागावर राज्य प्रस्थापित झालं होतं. पूर्ण अमेरिका इंग्रजांकडे होती. ब्रिटनमध्ये किंवा युरोपामधले बरेचसे देश इंग्रजाच्या त्या राजाच्या मांडलिकत्वाखाली आले होते. भारतात अनेक ठिकाणी वखारी होत्या.
जवळजवळ 20 ते 25% भूभागावर जगाच्या इंग्रजांचं राज्य होतं आणि तिथं शिवाजी महाराजांनी सुरतेवर केलेल्या हल्ल्याची ही अस्सल बातमी वाचून दाखवण्यात आलेली. मगाशी जे म्हणलं तेच की महाराज जिवंत असताना जगात पोचलेले आणि त्याचा हा पुरावा आहे, ही अस्सल न्यूजपेपरची ही बातमी. हे एवढ्यावर थांबतंय का? आता याच्या पुढचा जर फोटो आपण बघितला, हा अहिवंतगड नावाचा किल्ला आहे आणि इथं परत तेच होतंय की शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यामधल्या एका घटनेची तुलनात्मक चिकित्सा होती. एकाच वर्षी घडलेली घटना आहे. 1670 शिवाजी महाराजांचा एकनिष्ठ सरदार आहे तानाजी मालुसरे. घरात लग्न आहे मुलाचं. लग्न सोडून 4 फेब्रुवारी 1670 अवघ्या 1200 लोकांसहित सिंहगड किल्ल्यावर हल्ला केलाय. सिंहगड किल्ल्यावर आपला जीव दिलाय आणि किल्ला जिंकून घेतलाय. आणि त्याच वर्षी नाशिकला चांदोडजवळ एक किल्ला आहे, त्याचं नाव आहे अहिवंतगड. आणि या अहिवंतगडाला खूप एक इंटरेस्टिंग आणि चमत्कारिक गोष्ट घडली. महाबत खान नावाचा एक सरदार आहे आणि त्याच्या हाताखाली दाऊद खान कुरेशी नावाचा दुसरा दुय्यम दर्जाचा सेनापती. इथं तो सैनिकी अधिकाऱ्यांचा प्रोटोकॉल लागलाय. आणि या महाबत खानाने या अहिवंतगडाला वेढा घातलाय. हा किल्ला जवळजवळ 2.5 वर्ष झालं तरी मुघलांना जिंकता येत नव्हता. मग एके दिवशी या महाबत खानाने एका मांत्रिकाला बोलवलं. हे मुघलांच्या कागदपत्रामध्ये लिहिलेला किस्सा आहे. या महाबत खानाने एके दिवशी एका मांत्रिकाला बोलवलं आणि त्या मांत्रिकाला सांगितलं की मला हा किल्ला जिंकता येत नाहीये, मला काहीतरी उपाय कर. त्या मांत्रिकाने अहिवंतगडासारखा एक्झॅक्ट साखरेचा किल्ला तयार केला, एक्झॅक्ट अहिवंतगडासारखा, या किल्ल्यासारखा. आणि त्या साखरेचा किल्ला तयार करून त्या किल्ल्यामध्ये एक मुंगळा सोडला. आता या किल्ल्याला मोर्चे लावलेले असतात. मोर्चे म्हणजे काय की किल्ल्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे सैनिक आपलं ठिकाण ठाण मांडून उभे असतात आणि ती जागा ते सांभाळत असतात की जर किल्ल्यावरून कुठला शत्रू निसटून जात असेल तर आपल्या वेड्यातून निसटला नाही पाहिजे. जसं शिवाजी महाराजांना पन्हाळगडच्या वेळा सिद्धीजोरने अडकवलं होतं, तसं या अहिवंतगडाच्या उत्तरेकडचा हा जो बुरुज आहे, या बुरुजाच्या एक्झॅक्ट खाली दाऊद खान कुरेशी नावाच्या एका मुघलांच्या सरदाराचा मोर्चा होता. तो साखरेचा किल्ला त्या मांत्रिकाने तयार केला आणि त्या साखरेच्या किल्ल्यामध्ये मुंगळा सोडला. तो मुंगळा ह्या पूर्ण साखरेच्या किल्ल्यात फिरला आणि एका बुरुजावरून खाली उतरला. मांत्रिकाने सांगितलं या बुरुजाच्या बाजूने हल्ला करा, हा किल्ला तुम्हाला जिंकता येईल. आणि नेमकं या बुरुजाच्या समोर दाऊद खान कुरेशीचा मोर्चा होता. दुसऱ्या दिवशी दाऊद खान कुरेशीनी सुलतान ढावा केला, म्हणजे हल्ला केला. थेट हल्ला करून तो बुरुज पाडला आणि कसं काय माहीत नाही पण मुघलांच्या नशिबाने त्यांना हा किल्ला जिंकता आला. त्यांची त्या मांत्रिकावर श्रद्धा बसली. मांत्रिकाने साखरेचा किल्ला करून आपल्याला किल्ला जिंकून दिला आणि नंतर किल्ला जिंकल्याचा हा आनंद दुसऱ्याच दिवशी भांडणामध्ये कन्वर्ट झाला. महाबत खान म्हणला की तू माझ्या हाताखाली काम करतो, जरी मोर्चात तू हल्ला केला असला तरी हा किल्ला माझ्या नेतृत्वात जिंकलाय, क्रेडिट मला. दाऊद खान कुरेशी म्हणला जरी तू माझा वरिष्ठ अधिकारी असला तरी सुद्धा किल्ला जिंकण्यासाठी मी माझे माणसं खर्ची घातलेत, माझे माणसं मेलेत, या किल्ल्याचं क्रेडिट मला. आणि या दोघांचे एवढे भांडणं झाले की औरंगजेबाला या किल्ल्याच्या क्रेडिटसाठी मध्यस्थी घालावी लागली. दाऊद खान कुरेशीची बदली करण्यात आली बिहारला आणि दाऊद खान कुरेशी बिहारमध्ये गेला. त्याने तिथे एक नवीन गाव वसवलं, त्याला आज आपण दाऊदगंज म्हणतो. आणि नंतर या किल्ल्याचं क्रेडिट मिळालं महाबत खानाला. म्हणजे एकाच वर्षी शिवाजी महाराजांचा एक सरदार श्रेय मिळू न मिळू पण आपलं अख्ख्या घरदारावर तुळशीपत्र ठेवतो, सिंहगड किल्ल्यावर हल्ला करतो, स्वतःचा जीव जातोय, मुलाचं लग्न आहे त्याचा विचार न करता स्वतःचा जीव जातोय त्याची पर्वा न करता किल्ला जिंकतो आणि त्याचं क्रेडिट मिळणार आहे का नाही याची पर्वाही करत नाही. आणि दुसरीकडं चुकीनं जिंकलेला हा किल्ला, नशिबानं हातामध्ये आलेला हा एकमेव किल्ला माझ्या नेतृत्वात जिंकला, हे क्रेडिट पाहिजे म्हणून हे दोन सरदार इथं भांडतात. हा किती विरोधाभासी फरक आहे. आणि हा पश्चाताप औरंगजेबाला मरेपर्यंत आहे. औरंगजेबाची 2 मृत्यूपत्र आज प्रकाशित आहेत. त्या मृत्यूपत्रांतलं खरं कुठलं मृत्यूपत्र याच्याविषयी डिबेट आहे इतिहास अभ्यासकांमध्ये. पण त्या दोन्ही मृत्यूपत्राच्या 10 नंबरच्या कलमामध्ये औरंगजेबाने एक वाक्य लिहून ठेवलंय. औरंगजेब म्हणतो की मला माझ्या आयुष्यात मी केलेल्या एका निष्काळजीपणाचा पश्चाताप होतोय. माझ्या एका निष्काळजीपणामुळं दख्खनचा सिवा माझ्या हातातून निसटून गेला आणि त्याच्या एका निष्काळजीपणामुळं मला आज दख्खनेत वन भटकावं लागतं. हे औरंगजेबाचं मृत्यूच्या वेळेस काढलेले हे उद्गार आहेत त्याच्या मृत्यूपत्रातले. त्याला पश्चाताप झालाय की जर आग्र्यात असताना त्यानं शिवाजी महाराजांना मारलं असतं तर त्याला दख्खनेत यायची गरज पडली नसती.
फक्त ती एक घटना 12 मे 1666 शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात आहेत. औरंगजेब आणि शिवाजी महाराज आयुष्यात एकदाच एकमेकांच्या समोर आहेत. तिथं शिवाजी महाराजांचा अपमान होतोय आणि औरंगजेबाच्या समोर उभारून, म्हणजे मुघलांच्या दरबाराचा प्रोटोकॉल कदाचित तुम्हाला माहीत नाही, पण मुघलांच्या दरबार जर तुम्हाला बोलायचं असेल तर पहिले तोंडाला रुमाल बांधायचा, तोंडासमोर रुमाल ठेवायचा, खाली मान घालायची, हळू आवाजात बोलायचं. तुम्ही काय बोललाय बादशाला ऐकू नाही गेलं तरी चालेल, पण आवाज मोठा करायचा नाही. तुम्ही इकडं काहीतरी वेगळं बोलणार, खालचा हुजऱ्या वेगळं ऐकणार, तो बादशाला तिसरं सांगणार आणि त्याच्यावर बादशाह चौथा निर्णय देणार. असा हा मुघलांच्या दरबाराचा प्रोटोकॉल. त्या मुघलांच्या बादशाचं सिंहासनाच्या समोर 20 फुटाचा गालिचा, त्या गालिच्यावर मुघलांचा बादशाह, मुघलांचे राजपुत्र आणि मुघलांचा वजीर यांच्या व्यतिरिक्त जर चौथ्या कोणी पाय ठेवला तर जागेवर त्याला मारून टाकण्यात यायचं. औरंगजेबाचा दूध भाऊ आहे बहादूर खान कोकलताश. बहादूरगड नावाचा किल्ला आहे जिथं संभाजी महाराजांना अटक करून नेण्यात आलं, धर्मवीरगड आपण त्याला आता म्हणतोय. त्या बहादूर खान कोकलताशनं चुकून बोलताना त्याच्या पायाचं टोक त्या गालिच्याला लागलं. त्याला औरंगजेबाने खडे बोल सुनालेत की कदाचित तू म्हातारा झालायस, तुझे डोळे काम करत नाहीयेत, तू माझा दूध भाऊ नसता तर तुझ्या या कृत्याची शिक्षा द्यायला माझ्या नंग्या समशीर इथं खडे आहेत. आणि त्या मुघलांच्या दरबारात जिथं मान वर करून बघायची सुद्धा परमिशन नाही, तिथं शिवाजी महाराज औरंगजेबाच्या समोर उभा आहेत. औरंगजेबाच्या समोर त्यांचा अपमान झाला म्हणून ते मोठ्याने रामसिंगला उद्देशून म्हणतायत, मिर्झा जयसिंगच्या पोराला, की रामसिंग तुम देखा, तुम्हारा बाप देखा, तुम्हारा बादशाह देखा, मैं कैसा आदमी हूं, तुम गौर करके खड़ा करो, चाहे मेरा सिर काट के ले जाओ लेकिन मैं बादशाह की जी उजरी नहीं करूंगा. हे वाक्य उच्चारलंय, औरंगजेबाचा अपमान केलाय. बाबर पासून औरंगजेबापर्यंत चालत आलेल्या मुघलांच्या वैभवशाली परंपरेचा अपमान केलाय. जिवंत राहिलेत. तिथून पुढं 2.5 महिने आग्र्यात आहेत. त्या 2.5 महिन्यामध्ये शिवाजी महाराजांना औरंगजेबामध्ये पत्रव्यवहार आहे. शिवाजी महाराज औरंगजेबाला म्हणतायत की आता मला राजकारण वगैरे काही करायचं नाहीये, मला संन्यास घ्यायचा आहे. औरंगजेब म्हणतोय संन्यास घ्यायचा आहे, अलाहाबादच्या किल्ल्यात जा. शिवाजी महाराजांना माहिती आहे अलाहाबादच्या किल्ल्याचा किल्लेदार औरंगजेबाचा कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. शिवाजी महाराज म्हणतात संन्यास कॅन्सल, मला राजकारणात इंटरेस्ट आहे. परत म्हणतायत आता मला खरंच राजकारणात इंटरेस्ट नाही, सगळे किल्ले बिल्ले तुम्हाला देऊन टाकतो, मला दक्षिणेत जाऊ द्या. औरंगजेब म्हणतो दख्खनेत कशाला जायचंय, पत्र लिही, तुझ्या सरदारांना सांग किल्ले द्यायला, ते किल्ले देतील, तू इथं राहणार निवांत, कशाला जातो एवढी दगदग करत. शिवाजी महाराज म्हणतात नाही, मी तिथं गेल्याशिवाय माझे सरदार विश्वास ठेवत नाहीत. ते म्हणले नकली पत्र लिहिलं तर मला जाऊ दे, मी वैयक्तिक जाऊन सांगतो किल्ला देऊन टाका, मग देतील तुला ते. औरंगजेब म्हणतोय नको किल्ले, तू राहितच, मिर्झाराजे बघून घेईल काय करायचंय किल्ल्यांचं. परत शिवाजी महाराज म्हणतात आता मला कशातच इंटरेस्ट नाही, मला पुण्य कमवायचं, मला मिठाई वाटायची. औरंगजेबाने खूप वेळ विचार केला. त्याला कळलं की मिठाई वाटायची आहे ना, ह्याच्यात काही धोका नाही. औरंगजेबाने परमिशन दिली. शिवाजी महाराजांनी मिठाई वाटपासाठी 66,000 रुपयाचं कर्ज घेतलं मिर्झाराजे जयसिंगच्या मुलाकडून, रामसिंगकडून. त्याला हुंडी लिहून दिली. हुंडी म्हणजे कागद, कर्ज घेतल्याची एक पावती. ती पावती शिवाजी महाराजांच्या नावाने लिहिलेली हुंडी, तो कागद रामसिंगकडे गेला. रामसिंगकडून तो कागद दख्खनेत असणाऱ्या, महाराष्ट्रात असणाऱ्या मिर्झाराजे जयसिंगकडे पोहोचला. मिर्झाराजे जयसिंगकडून तो कागद जिजाऊ महासाहेबांकडे गेला आणि जिजाऊ महासाहेबांनी आग्र्यात शिवाजी महाराजांनी घेतलेलं 66,000 रुपयाचं कर्ज फेडलं. ते इतिहासातलं एक वाक्य बघा की हे राज्य व्हावं ही तर श्रींची इच्छा. श्रींची इच्छा होती का नाही माहीत नाही, पण हे राज्य व्हावं एका स्त्रीची इच्छा होती, त्या म्हणजे जिजाऊ महासाहेब. महाराजांच्या पश्चात स्वराज्याचं पूर्ण प्रशासन सांभाळणार जर कोण असेल तर त्या जिजाऊ महासाहेब आहेत. हे शिवाजी महाराजांनी तिकडं, आता मध्यंतरी बराच तो वाद झाला की शिवाजी महाराज लाच देऊन वगैरे निसटले, ह्याचे कुठलेही समकालीन पुरावे नाही आहेत. आजचा तो विषय नाही म्हणून मी तुम्हाला त्या काळातले अस्सल पत्र असलेले उल्लेख दाखवायला आणले नाहीत. शिवाजी महाराज पेटाऱ्यात बसून निसटले, पेटाऱ्यासोबत निसटले, वेषांतर करून निसटले, कसे निसटले माहीत नाही, पण शिवाजी महाराज स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःच्या चातुर्यावर औरंगजेबाच्या कैदेतून निसटले, एवढं मात्र फिक्स आहे. शिवाजी महाराज त्या आग्र्यातून जर निसटले नसते तर मला या दख्खने 27 वर्ष फिरायची वेळ आली नसती. हे औरंगजेबाचं पश्चातापाचं वाक्य आहे. आणि औरंगजेब एवढा, म्हणजे एक इतिहास अभ्यासकाने असं बोलणं चुकीचं आहे, पण त्याच्या एवढं चिवट म्हातारं मी इतिहासात बघितलेलं नाहीये. औरंगजेबाचा मुलगा अकबर संभाजी महाराजांच्या आश्रयाला दख्खनेत आलेला आहे. तो अकबर औरंगजेबाला भिवून संभाजी महाराजांसारखा माणूस सोबत असताना, संभाजी महाराजांसारखा दिलदार दोस्त सोबत असताना महाराष्ट्र सोडून इराणला पळून गेला.
आणि औरंगजेबाला कळालं की त्याचा मुलगा रोज 5 टाइम नमाज पडतो, ईश्वर भक्तीसाठी नाही, बाप लवकर मारावं म्हणून. ही गोष्ट औरंगजेबाला ज्यावेळेस कळाली त्यावेळेस औरंगजेब म्हणला की बघू पहिल्यांदा कोण मरतोय, तो मरतोय का मी मरतोय. झालं तसंच. 1706 अकबर मेला आणि 1707 औरंगजेब. पहिले पोरग मेलं मग हा मेला. औरंगजेब ज्यावेळेस मेला त्यावेळेस औरंगजेबाच्या पंतूचं लग्न झालं होतं. विचार करा, 27 पंतू होते औरंगजेबाला, 2 खापर पंतू होते. केवढी मोठी फॅमिली होती औरंगजेबाची. गादी नाही सोडली शेवटपर्यंत. त्याला पश्चाताप होता की शिवाजी सारखा, संभाजी सारखा किंवा त्यांच्या सोबत लढणाऱ्या एकाही मावळ्यासारखा एकही सरदार माझ्यासोबत नाही. आणि त्याच्या मृत्यूपत्रात ह्या गोष्टीविषयी बऱ्याच ठिकाणी लिहून ठेवलेलं. आणि या शिवाजी महाराजांकडं असणारे हे तानाजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्यराव काकडे, की ज्यांच्या पूर्वजांच्या इतिहासाविषयी इतिहासात कसलाही उल्लेख नाहीये, अशी साधी मावळातली शेतकऱ्याची पोरं महाराजांच्या खांद्याला खांदा देऊन उभं राहिली. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं स्वराज्य त्यांच्या मृत्यूनंतर पण संभाजी महाराजांनी सांभाळलं त्यावेळेस हीच मावळी होते. राजाराम महाराजांनी सांभाळलं त्यावेळेस पण हेच मावळे होते. तर्राणींनी सांभाळलं त्यावेळेस पण हेच मावळे होते. आणि पाकिस्तानमधल्या, आजच्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या अटक किल्ल्याची घोड्याची ज्यावेळेस मराठ्यांनी पाणी पिलं त्यावेळेस पण ह्याच शेतकऱ्यांच्या पोरांमुळे ती अटक किल्ला मराठ्यांनी जिंकली. आणि हा एक बेसिक फरक आहे. आणि ह्याच्या मागे एकच गोष्ट आहे, महाराजांनी कधी स्वतःच्या माणसाला वाऱ्यावर सोडलं नाही. औरंगजेबाच्या मृत्यूपत्रात आणखीन एक वाक्य की माझ्या शेतकऱ्याकडे मी दुर्लक्ष केलंय. आणि हे यदुनाथ सरकारांच्या हिस्ट्री ऑफ औरंगजेब जे ICHRने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेलं आहे, अॅनेक्डोटेट्स ऑफ औरंगजेब नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हे दोन्ही मृत्यूपत्र छापलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये औरंगजेब म्हणतो की मी शेतकऱ्याकडे माझं दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे माझं महसुलाकडं दुर्लक्ष झालं आणि माझ्या राज्याचं उत्पन्न घटलं. आणि तिथं शिवाजी महाराज काय करतायत, शेतकऱ्याला बी बियाणं नाही, बी बियाणं द्या. शेतकऱ्याला बैलजोडी नाही, बैलजोडी द्या. शेतकऱ्याला नांगर नाही, नांगर द्या. एखाद्या शेतकऱ्याकडे बी बियाणं नाही, बैलजोडी नाही, नांगर नाही, जमीन पण नाही, ती पण द्या. वर बिनव्याजी कर्ज पण द्या आणि कर्ज पण माफ करा. म्हणून त्याला रयतेचा राजा म्हणायचं ना. या शिवाजी महाराजांची काही चित्र जी महाराज जिवंत असताना काढलेली ती तुम्हाला दाखवायला आणली. हे चित्र आत्ता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जे पुस्तक मला भेट दिलं बालभारतीचं, त्या पुस्तकाच्या कव्हरवर हे चित्र छापलंय. हे ब्रिटिश म्युझियम मधलं लंडनला असणारं हे चित्र आहे. त्या चित्राच्या डाव्या कोपऱ्यामध्ये डच भाषेमध्ये, हे एका डच व्यक्तीने काढलेलं चित्र आहे. याच्यामध्ये पण तुम्ही तेच बघा, सेम फीचर आहे. डोक्यावर ते गमच्या बांधल्याप्रमाणे असणारं जिरेटोप, मोत्याचा तुरा किंवा मोठे डोळे, हनवटीकडे टोकदार निमुळती होत गेलेली दाढी, सगळे सेम फीचर्स आहेत. तुम्हाला ते दिसतील. चेहऱ्यावर मंदस्मित आहे थोडंसं. हा, आणि हे सगळे चित्र बघताना आहे ना, या चित्रांमध्ये शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार आणि पट्टा आहे. त्यातली जी तलवार आहे ना, त्या तलवारीची उंची बघा. सगळ्या चित्रातली तलवारीची उंची बघायची की तलवारीचं टोक कुठपर्यंत येतं, त्याची एक मजा आहे. हे ब्रिटिश म्युझियममध्ये असणारं चित्र आहे. आणि त्या चित्राच्या डाव्या कोपऱ्यामध्ये डच भाषेत एक वाक्य लिहिलेलं आहे, शिवाजी जेवेझेन मराठा इज वर्स्ट. म्हणजे शिवाजी जनरल ऑफ मराठा फोर्सेस. शिवाजी मराठ्यांच्या सेनेचं नेतृत्व करणारा व्यक्ती किंवा राजा, असं डच भाषेमध्ये लिहिलं आहे. त्याच्यामुळे हे शिवाजी महाराजांचं अस्सल चित्र आहे हे आपल्याला कळतं. याच्या पुढचा जो फोटो आहे, हे चित्र जे आहे काढलेलं, हे राईस म्युझियमला चित्र आहे, जे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं बघा. ॲम्स्टरडॅमचा महापौर 14 वेळेस झालेला निकोलस विट्सेन, त्या महापौराच्या पर्सनल कलेक्शनमधलं आहे. 1720ला तो महापौर मेला आहे. आणि त्याच्या कलेक्शनमध्ये असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या चित्रांचा लिलाव लंडनमध्ये झाला आहे 1720ला. शिवाजी महाराजांचं भारतात एकही अस्सल पेंटिंग नाही आहे बरं का. शिवाजी महाराज या महाराष्ट्रातले राजे आहेत ना, भारतातले राजे आहेत, या मातीतले राजे आहेत. महाराजांचं एकही अस्सल समकालीन चित्र भारतात नाही. आणि 1720ला या निकोलस विट्सेनकडे असणाऱ्या या चित्राचा लिलाव झाला युरोपमध्ये. अजून पण आपल्याला हे चित्र भारतात आणता आले नाही. हे राईस म्युझियम मधलं चित्र आहे. ह्याच्यामध्ये वर फारसी भाषेमध्ये सुरती शिवाजी अस्त, म्हणजे शिवाजीची ही तस्वीर आहे किंवा चित्र आहे असं लिहिलंय. खाली पेन्सिलमध्ये फिकट अक्षरामध्ये पोर्तुगीज भाषेमध्ये शिवाजी, ज्याचा मुलगा संभाजी आहे आणि ज्यानं गोळकोंड्याच्या कुतुबशावर हल्ला केलाय असं लिहिलेलं आहे. आणि त्याच्या खाली डच भाषेमध्ये शिवाजी महाराजांचं नाव आहे. त्याची स्पेलिंग पण बघू शकता तुम्ही, SIUAGI, शिवागी असं काहीतरी विचित्र लिहिलं त्यांनी. त्यांना वाटेल त्या पद्धतीने त्यांनी महाराजांच्या स्पेलिंग लिहिले. यात पण तलवार बघा शिवाजी महाराजांची कुठे येते. ह्याच्या पुढचा जो फोटो आहे हा सुद्धा सेम त्याच म्युझियममध्ये असणारं हे दुसरं पेंटिंग आहे. याच्यामध्ये पण बघा शिवाजी महाराजांची तलवार कुठपर्यंत येते. हे जी पेंटिंग बघताय ना तुम्ही, शिवाजी महाराजांचं एकही चित्र साध्या रंगात रंगवलेलं नाहीये. तुम्हाला मी दाखवतो. पुढचा फोटो घ्या.
माझा मित्र आहे प्रज्ञेश मुळक साकू, तो मध्यंतरी ॲम्स्टरडॅमला गेला होता राईस म्युझियमला, आणि त्यानं प्रत्यक्ष पाहून काढलेली फोटो आहेत. ह्याच्यात जिथे तुम्हाला गोल्डन कलर दिसतोय ना, तो गोल्डन कलर नाहीये, सोनं वितळवून त्याच्या रंगापासून शिवाजी महाराजांचं चित्र रंगवलेलं आहे. जिथं जिथं शिवाजी महाराजांचं तुम्हाला चित्रात पिवळा रंग दिसेल, तो प्रत्येक पिवळा रंग सोनं म्हणून वापरला. या पेंटिंगमध्ये पण तुम्ही बघू शकताय, सगळीकडे जिथं जिथं पिवळा रंग आहे ना, तिथं त्यांनी पिवळा रंग नाही वापरला, तिथं त्यांनी सोनं वापरलंय. महाराजांच्या प्रत्येक चित्रामध्ये सोनं वापरलंय. इथं परत तोच रेफरन्स होतो हर्बर्ट डियागर. तो शिवाजी महाराजांचं वर्णन करताना काय सांगतो, सोन्याच्या तारांनी तयार केलेल्या कपड्यात राहणारा राजा. चित्रामध्ये पण दिसतं आपल्याला ते. हे दोन्ही राईस म्युझियम मधले पेंटिंग आहेत. दोन्ही पेंटिंग मधले तलवारीची पोझिशन बघा. पुढचा, पॅरिसमध्ये गिमे म्युझियम नावाचं एक म्युझियम आहे. हे शिवाजी महाराजांच्या हयातीत काढलेलं एकमेव पेंटिंग आहे ज्यात शिवाजी महाराजांचा 2/3 चेहरा आपल्याला दिसतो. फक्त त्यांचा डाव्या बाजूचा कान आपल्याला दिसत नाही, बाकी पूर्ण चेहरा दिसतो. म्हणजे शिवाजी महाराज समोरून कसे दिसायचे ह्याचा पण आपल्याला अंदाज येतो की त्यांचा चेहरा नक्की कसा होता. याही चित्रामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर शिवाजी महाराजांच्या अंगावर जी पाना फुलांची नक्षी असलेला अंगरखा आहे ना, तो रिपीट होतोय. सेम अंगरखा आहे, अंगरखा पण वेगळा नाहीये. पुढचा फोटो. आणि हे दोन्ही चित्र जे आहेत, हे दोन्ही चित्र पॅरिसमध्येच आहेत. स्मिथ लेसॉफ नावाचे खूप मोठे कलेक्टर आहेत, जगातले सगळ्यात मोठे कलेक्टर. त्या कलेक्टरच्या पर्सनल कलेक्शनमध्ये असणारी दोन्ही चित्र आहेत. आणि या दोन्ही चित्रांमध्ये आपल्याला महाराजांच्या तलवारींची पोझिशन, त्याची उंची कळून येते. आणि पुढचा फोटो, त्यातलं जे निळ्या रंगातलं चित्र आहे ते आहे रशियामध्ये, आणि जे पिवळ्या रंगातलं चित्र किंवा हिरव्या रंगानं बॅकग्राऊंड दिलेलं चित्र आहे ते आहे जर्मनीमध्ये. रशियन्स आणि जर्मन शिवाजी महाराज जिवंत असताना भारतात कधीच आले नाही. मग ही चित्र रशिया आणि जर्मनीमध्ये कशी गेली? नेपोलियन बोनापार्टने ज्यावेळेस पॅरिसवर, फ्रान्सवर हल्ला केला त्यावेळेस त्यानं तिथली काही मौल्यवान चित्र पळवली. त्यातलं हे चित्र शिवाजी महाराजांचं होतं जे नेपोलियन बोनापार्टने चोरलं. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस हिटलरच्या सैन्याने जगातल्या ज्या ज्या इतर राष्ट्रावर हल्ला केला त्यावेळेस त्याने ज्या राष्ट्राची जी काही लूट केली त्या लुटीमध्ये त्यानं शिवाजी महाराजांचं चित्र लुटलं आणि ते बर्लिनला गेलं. म्हणजे नेपोलियन बोनापार्ट आणि हिटलरचा इनडायरेक्टली का होईना पण शिवाजी महाराजांशी संबंध आलाच. आणि ही दोन्ही चित्र, या चित्रामध्ये पण शिवाजी महाराजांच्या तलवारीची पोझिशन बघा कुठे आहे, छातीपर्यंत. शिवाजी महाराजांच्या 3 तलवारी आहेत, जगदंबा, तुळजा, भवानी. त्यातली तुळजा ही साताऱ्याला उदयन महाराजांकडे आहे असं सांगतात. जगदंबा आणि भवानी साताऱ्याला उदयन महाराजांकडे असं सांगतात. तुळजा ही तलवार सिंधुदुर्ग किल्ला आहे, तिथं राजाराम महाराजांनी, शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या मुलांनी शिवराजेश्वर मंदिर बांधलंय आणि त्या मंदिरात शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या समोर जी तलवार ठेवली आहे ती शिवाजी महाराजांची तुळजा तलवार आहे. आणि तिसरी तलवार आहे जगदंबा तलवार. या 3ही तलवारी, त्यातल्या जगदंबा तलवारीचे अस्सल फोटोज, अस्सल मेजरमेंट्स माझ्याकडे ब्रिटिश म्युझियमनी मेल केलेले आहेत. साताऱ्याची भवानी तलवारीची जी काही मोजमापं आहे, जी छत्रपती प्रतापसिंह छत्रपतींच्या कारकिर्दीमध्ये प्रकाशित झालेली आहेत, जेम्स डग्लसनी केलेली आहेत. आणि तुळजा तलवारीची जी मोजमापं सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे ती तलवार मी स्वतः हातामध्ये घेऊन मोजून बघितली आहे. 3ही तलवारीची उंची भरते जवळजवळ 118 ते 121 सेंटीमीटर. त्याला फक्त तुम्ही फुटात कन्वर्ट करा, ती जाते जवळजवळ 4 फुटापर्यंत. जर शिवाजी महाराजांच्या सगळ्या चित्रामध्ये तलवार जर त्यांच्या छातीपर्यंत येत असेल आणि जर त्या तलवारीची उंची ही जवळजवळ 4 फुटापर्यंत असेल तर छातीपासून डोक्यापर्यंतचा भाग किती फूट असेल? साधारण 1.25 फूट. याच्यावरून शिवाजी महाराजांची उंची किती होती हे सुद्धा आपल्याला समजतं. म्हणजे एक चित्र आपल्याला काय काय सांगतं? दिसायचे कसे, कपडे कसे घालायचे, त्यांच्या अंगावरच्या कपड्यावरची नक्षी कशी होती, शस्त्र कसे होते, त्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स कसे होते. एवढंच नाही तर त्यांची उंची केवढी होती. अशा कितीतरी गोष्टी आहेत की जे फक्त हे चित्र आपल्याला सांगतात. आणि ही सगळी चित्र शिवाजी महाराज जिवंत असताना काढलेली चित्र, अस्सल चित्र आहे ती, महाराजांच्या हयातीत काढलेली. आणि हे सगळं ज्यावेळेस आपण बघतो ना, म्हणजे मी तुम्हाला आज जे काही सांगितलंय हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या केवळ 10% घटना आहेत. इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी नावाचं एक पुस्तक आहे, 1,500 पानांचं पुस्तक आहे. आणि ते पुस्तक कशाचं आहे? इंग्रजांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख केलेल्या पत्रांवरचं. शिवाजी हे नाव ज्या पत्रात आलंय, फक्त ती पत्र छापलीत, 1,500 पानाचं पुस्तक झालंय ते A4 साईजचं, इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी. एवढं शिवाजी महाराजांविषयी लिहून ठेवलंय, आपण इमॅजिन पण नाही करू शकत. भारतातला
पहिला छापखाना सुरू करण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला हे इंग्रजांनी लिहून ठेवलेलं. रायगडावर लिहिता मंडप नावाचं एक स्वतंत्र डिपार्टमेंट शिवाजी महाराजांनी काढलेलं आहे, हे इंग्रजांनी लिहून ठेवलेलं आहे. हे फॉरेन बायोग्राफर्स जे आहेत शिवाजी महाराजांचे, हे जे परकीय लोक आहेत, यांच्यासोबत मुघलांनी सुद्धा शिवाजी महाराजांविषयी भरपूर काही लिहून ठेवलेलं आहे. मराठी साधनांमध्ये सभासद बखर असेल, मल्हाररामराव चिटणीसची बखर असेल, शिवकाव्य असेल, संकर्षण सकक कळेचं किंवा शिवभारत असेल, अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या प्रत्यक्ष शिवाजी महाराज हयात असताना किंवा त्यांच्या निधनानंतर सगळ्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस आपण हे सगळं वाचतो, सगळ्याचा अंदाज घेतो, सगळ्यांचा मागोवा घेतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की शिवाजी महाराजांना आदर्श का मानायचं, हे त्याच्या मागचं कारण आहे. आणि आज या शिवचरित्रातल्या काही अपरिचित आणि कधीच तुम्ही ना ऐकलेल्या अशा काही गोष्टी मला इथे सांगायच्या होत्या. आणि त्या आजच्या या मंचावरून माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या पुढाकाराने हा जो काही महोत्सव आहे याच्या माध्यमातून मला तुमच्यासमोर मांडता आलं, ही खरं तर माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यातल्या त्यात नांदेडमध्ये, म्हणजे हे माझा आजोळ आहे, माझे आजोबा राहतात नांदेडला, आणि त्यांच्यामुळं मी हे सगळं काही वाचायला वगैरे शिकलो. मला पहिल्यांदा शिवाजी महाराज वाचायला देणारे तेच, यशवंतराव होळकर वाचायला देणारे ते, सगळं त्यांच्यामुळं शिकलेलो आहे. त्याच्यामुळं त्याच गावामध्ये येऊन मला हे सगळं बोलता येतं, ह्यासारखा दुसरा कुठला आनंद नव्हता. त्यामुळं सरांनी ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस मला पण ते राहवलं नाही, ते एक माझ्यासाठी टेम्पटेशन होतं. आणि ही अतिशय एक उत्कृष्ट संधी मला इथं नांदेड समोर व्यक्त व्हायला मिळाली. आणि मी तुम्हाला आज शब्द देतो की पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये मी शिवाजी महाराजांच्याच इतिहासावरचा एक अपरिचित पैलू घेऊन परत एकदा तुम्हाला भेटायला येईनच. पण तरी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला इथं तुमच्या समोर हा सगळा इतिहास सांगण्याची जी काही संधी मिळाली, त्यासाठी महाराष्ट्र शासन आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब व जिल्हा प्रशासनाचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि अतिशय शांतपणे तुम्ही माझं हे पूर्ण व्याख्यान किंवा जे काही तुम्ही म्हणाल ते सगळं काही शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे पण आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. केतन पुरी सरांनी पुरातत्व संदर्भ घेत छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल सचित्र माहिती आपल्या सर्वांना दिली. आणि एक चित्र छत्रपती शिवरायांच्या विविध पैलूंची माहिती कशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचू शकते सांगितलं. 19 फेब्रुवारी 1630 संध्याकाळी 6 वाजता शिवरायांचा जन्म ते 3 एप्रिल 1680ला छत्रपतींचं निधन, हे 50 वर्षाचं उभं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या लोककल्याणासाठी कसं घेतलं हे सरांनी सांगितलं.